विद्यार्थी मित्रांनो, मी महेश पांढरे. आज आपण सगळेजण भेटत आहोत. त्याचा एक उद्देश असा आहे की बरेचसे तुमचा सर्वांचा निकाल लागलेला आहे 2022चा राज्यसेवेचा. सर्वात पहिले तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी कठीण मेहनतीनं स्वतःच्या कष्टाने प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू 3 टप्पे पूर्ण करून फायनलिस्टमध्ये कुठेतरी आलेला आहात, म्हणजे मेरिट लिस्टमध्ये आलेला आहात. तर मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर मग इथून सगळ्यात पहिले महत्त्वाचा प्रश्न राहतो की आता कुठले तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स द्यायचे. पोस्ट प्रेफरन्स दिल्यानंतर कुठल्या पद्धतीचे पोस्ट प्रेफरन्स द्यावे, जेणेकरून काही लोकांचं उद्देश असतं भविष्यामध्ये की अभ्यास करायचा असतो, काही लोकांचा उद्देश असं असतं की स्वतःच्या फॅमिलीला टाइम द्यायचा असतो, किंवा काही लोकांचं उद्देश असतं की हे एमपीएससीचं फील्ड सोडून दुसरं काहीतरी करायचं असतं. कुणाला काही पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असतं, कुणाला अजून अकॅडमिक काही गोल्स असतात त्यांचे अचीव्ह करायचं असतं, काही डॉक्टरेट करायचं असतं, किंवा आहे त्याच एखादं समजा डिपार्टमेंट असेल तर त्याच्यामध्येच काहीतरी स्वतःचे मेरिट अजून अचीव्ह करायचं असतं. तर प्रत्येकाच्या प्रशासनामध्ये आल्यानंतर वेगवेगळे गोल्स असू शकतात. तर आज ह्या माध्यमातून आपण बेसिकली तुमचे जे काही मनातल्या शंका असतील तर या सगळ्या शंका क्लिअर करणार आहे. मुख्यतः आपला आजच्या प्लॅटफॉर्मचा हेतू हाच आहे, म्हणजे माझ्या इथे येऊन तुम्हाला माहिती सांगायचं. बेसिकली राज्यसेवेतून 2022च्या परीक्षेमधून तुम्हाला जे काही पोस्ट मिळालेल्या आहेत त्या पोस्टबद्दल बेसिक माहिती तुम्हाला देणं, की ऍक्च्युअली कामाचं स्वरूप काय आहे, तुमची पर्सनॅलिटी आणि तुम्ही त्या काम करण्यासाठी आवश्यक काही गुणधर्म असतात तर ते तुम्ही अचीव्ह करू शकता, ते तुम्ही करतात का, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः विचार करायचा आहे की हे जे कामाचं स्वरूप आहे प्रशासनामध्ये, तर ते कामाचं स्वरूप जे आहे ते तुम्ही डायव्हर्स नेचरचं असते पूर्ण प्रशासनामध्ये, तर त्याला तुमची पर्सनॅलिटी सूट होते का. तर ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही स्पेसिफिकली हे सगळे उत्तरं तुम्ही ऑप्शन फॉर्म द्यायचे. बेसिकली सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो प्रशासन म्हणजे काय असतं. तर आपले स्टेक होल्डर जे असतात ते सगळ्यात महत्त्वाचे असतात, की तुमचे स्टेक होल्डर हा कन्सेप्ट आहे. म्हणजे एखादा व्यक्ती काम करत असेल तर त्याचे रिलेटेड त्यांचे जे कस्टमर्स जे म्हणतो आपण, किंवा त्यांचा काम करत असताना वेगवेगळ्या ज्या एजन्सीज असतात त्यांचा कोणाकोणाशी संबंध येतो तर त्यांना आपण आपले स्टेक होल्डर म्हणत असतो. म्हणजे समजा मी एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये एज ऑफिसर म्हणून आहे, तर माझे स्टेक होल्डर कोण कोण असणार आहेत, तर माझा पूर्ण स्टाफ ज्यांच्याशी माझा संबंध येणार आहे तो, माझे वरिष्ठ कार्यालय ज्यांच्याशी माझा संबंध येणार आहे तो, त्याचबरोबर माझे सर्वसामान्य लोक की ज्यांच्याशी माझा रुटीन त्यांच्या योजनांचं राबवून त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल, किंवा काही विकास कामं करणं असेल तर त्यांचे संबंध, किंवा एखादी कंपनी असते कॉर्पोरेट सेक्टर असतं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांचे स्टेक होल्डर, एखादी कंपनी समजा कंपनी एखादी असेल की तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट करत असेल, फायनान्शियल ऍडवाइस देत असेल काहीतरी, म्हणजे कुठं इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, त्याचे आउटपुट काय असणार आहेत, तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजा माझी कंपनी ती असेल तर माझे स्टेक होल्डर कोण असणार आहेत, तर त्या कंपनीमध्ये जे कोणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे कोणी येणार आहेत ते एक स्टेक होल्डर असतील, आणि माझ्याकडे आलेला पैसा मी दुसऱ्यांना कुणाला ॲज अ त्यांना व्याजाने देऊ शकत असेल तर असे माझे स्टेक होल्डर असतील. म्हणजे स्टेक होल्डरचा कन्सेप्ट आहे की तुम्हाला कामाच्या वेळेला तुम्हाला कोणाकोणाचा संबंध येतो ते तुमचे स्टेक होल्डर असणार आहेत. तर प्रशासनामध्ये तुमची स्टेक होल्डर ओळखणं खूप महत्वाचं आहे, आणि अकॉर्डिंग टू त्यांच्या पद्धती, कारण आपण आपल्या स्टेक होल्डरवरती आपलं कधीच नियंत्रण नसतं. मग आपली पर्सनॅलिटी कशी आहे अकॉर्डिंगली ते तुमचे स्टेक होल्डर तुम्हाला ते मॅनेज करून तुम्हाला तशा पद्धतीचे प्रेफरन्स द्यावे लागतील. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून मी आता तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे की त्यांचं ऍक्च्युली काम कसं असतं, काय असतं ते, आणि मग आयडियली कशा पद्धतीनं तुम्ही काय तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होईल तशा पद्धतीनं तुम्ही तुमचे प्रेफरन्स देऊ शकता. तर हे तुमचे स्टेक होल्डरच्या रिलेटेडच्या गोष्टी सांगितल्या. ऍक्च्युली काय होतं, ज्यावेळेला महत्वाचं काय असं असतं, तुम्ही ज्यावेळेला परीक्षा पास होऊन येतात त्यावेळेला तुमचं डोक्यात हे खूप असतं की आता पास झालेलं आहे, मग आता कुठल्या पोस्टचं प्रेफरन्स द्यायचा. बऱ्याच वेळेला कसं होतं, मागच्या 5-6 वर्षामध्ये मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे. म्हणजे मी 2019ला सिलेक्टेड आहे आणि त्याच्यानंतर मग CPTP 7ची माझी बॅच आहे. तर त्याच्या अगोदरपासून आणि आत्ता 1-2 वर्षामध्ये, म्हणजे त्याच्यानंतर फक्त CPTP 8 आणि CPTP 9चं आता काहीतरी टेक्निकल ट्रेनिंग सुरू आहे त्यांचं. तर मागच्या 3-4 वर्षामध्ये खूप कमी बॅचेस झाले, पण आमच्या अगोदर खूप बॅचेस आल्या होत्या. माझ्या 3-4 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, एक पोस्ट घ्यायची, म्हणजे समजा एखादी मिळते त्या वर्षीला ती घ्यायची, परत ती सोडायची, परत दुसरी घ्यायची, परत ती सोडायची, तिसरी घ्यायची, आणि परत मग पहिल्या वर्षीच्या पोस्टसाठी प्रयत्न करायचे. म्हणजे एक सध्या माझ्या समोर एक उदाहरण आहे. 2014 का 15ला एक पर्सन आहे की त्यांना काहीतरी CO क्लास भेटली होती, मुख्य अधिकारी वर्ग 2. म्हणजे ती पोस्ट आहे की प्रशासकीय पोस्ट आहे, ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे, तुम्ही तुमच्या ऑफिसचे हेड असतात, एकदम छान पोस्ट आहे ती. तर त्यांनी ती पोस्ट सोडून
दुसरी काय तर उपशिक्षण अधिकारी पुढच्या ऍडला पोस्ट घेतली आणि त्याच्यानंतर ती सोडून पण इंडस्ट्रियल ऑफिसर पोस्ट घेतली. म्हणजे आता काय तर इंडस्ट्रियल ऑफिसर वगैरे ते सर ती व्यक्ती काम करते बेसिकली. त्याच्यामुळे काय होतं, आणि आता त्या अभ्यासात ज्या परीक्षांसाठी ते अभ्यास करतात परत ते CO क्लास 2 साठीच अभ्यास करतात. म्हणजे तुम्हाला माहिती नसते की ऍक्च्युली प्रशासनामध्ये की कशा पद्धतीचं आहे. बरेचसे लोक असतात क्लास 3 पोस्टचे असतात आणि मग ते परत म्हणजे MPSC मधून क्लास 3 पोस्ट झालेले असतात आणि किंवा सरळ सेवेमधून क्लास 3 झालेले असतात आणि परत ते क्लास 2 म्हणून होतं. तर तुम्हाला बेसिकली त्याच्यामध्ये काय करायचंय, समजा इकडे कसं असतं, तुम्ही आता समजा गट ब असाल, गट क्लास असाल, इथून इथंपर्यंत येतात आणि गट 1 असाल, इथून इथंपर्यंत आलेले असतात. काही असतात ते बेरोजगार असतात, म्हणजे अनएम्प्लॉयड हे असतात ते. तर ह्याच्यामधून ना हे इकडे जातात, क्लास 3 मध्ये पण जातात, क्लास 2 मध्ये पण जातात आणि डायरेक्ट असतात ते. पण काही लोकांचं प्रमोशन असं क्लास 3 टू क्लास 2, क्लास 2 टू क्लास 1. प्रमोशन म्हणण्यापेक्षा ते परीक्षा देऊन झालेलं असतं. तर तुमचं मेन काम कसं असतं याच्यामध्ये की तुम्हाला इथून रिग्रेट नाही झाला पाहिजे, कारण क्लास 3च्या बऱ्याचशा पोस्ट खूप चांगल्या पोस्ट आहेत, खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं त्यांना. म्हणजे एक्साइज सब इन्स्पेक्टर असेल किंवा आता नुकतीच आपल्यामध्ये उपनिबंधक सब रजिस्ट्रारची पोस्ट असेल जे जमिनीच्या खरेदी विक्रीचं काम करतं, ती पण पोस्ट खूप चांगली पोस्ट आहे. किंवा एक्साइज मी आता सांगितलं एक्साइज सब इन्स्पेक्टर पोस्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमची पर्सनॅलिटीला अकॉर्डिंगला अशा भरपूर साऱ्या चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत की जेणेकरून तुम्ही त्या पदावरती पण एकदम चांगल्या पद्धतीने काम करू शकता. फक्त आणि फक्त हे त्या पदाचं नेचर असतं, म्हणजे पदाच्या नेचरनुसार तुम्ही मग ते काम करत असता. त्याच्यामुळे तुम्ही सारासार गोष्टींचा विचार करा आणि तशा पद्धतीचा प्रेफरन्स द्या. आपण आता हे जे काही महत्वाची पदं आहेत तर त्यांच्या बद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि आपली ही जी 2022 याच्यामध्ये जे पद आहेत त्यांच्या रिलेटेड माहिती घेऊ. ठीक आहे. तर आता महसूल आणि वन विभाग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला उपजिल्हाधिकारी हे पदाचे एक ऍडव्हर्टाईज आलेली आहे आणि याच्यामध्ये दुसरी ऍडव्हर्टाईज आहे आपल्याला, म्हणजे दुसरं पद आहे तहसीलदार एक आहे. त्याच्यानंतर परत आपल्याकडे बहुतेक DSLR आहे, उपाधीक्षक भूमी अभिलेख. नायब तहसीलदार ह्या ऍडला पद नाही आहे. ओके, तर आपण या 3 पदांची माहिती घेऊ. डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे हे आपल्या स्टेट सर्व्हिस मधून जे पद भरती केलं जातं तर त्याच्यामध्ये खूप मानाचं पद मानलं जातं. ते माना त्याच्यासाठी कारण ती महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस म्हणून गणली जाते, महाराष्ट्र नागरी सेवा म्हणून ती गणली जाते, कारण त्याच्यामधून डायरेक्ट तुम्हाला IS मधून प्रमोशन घेतलं जातं. IS प्रमोशन त्याच्यामधून उठलं जातं, म्हणून ते खूप महत्वाचं पद आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही, आता मी तुम्हाला एक बेसिक प्रशासनाच्या याच्या रिलेटेड एक थोडक्यात हे सांगतो की काय असतं की तुमचं एक असतं की प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असतात, त्याच्यामध्ये काही तांत्रिक पद असतात. म्हणजे एक वर्गीकरण तुम्हाला सांगतो, प्रशासकीय पद असतं आणि काही तांत्रिक म्हणजे रिलेटेड टू स्पेसिफिक वर्क असतं तुम्हाला. आणि याच्यामध्ये दुसरं एक असतं ऑफिस हेड असतं, म्हणजे कार्यालय प्रमुख, आणि दुसरे कार्यालय प्रमुख नसलेले. म्हणजे आता हे जे पद तुम्ही तुम्हाला बेसिक वर्गीकरण मी ह्याच्यामध्ये करणार आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक सेवा. प्रशासकीय सेवा म्हणजे काय की प्रत्येकाचं काम असतं, तुमचे जे तुम्ही ज्या वेळेला कुठल्याही पदावरती जाल तो तुम्हाला कार्यालयाची बेसिक अरेंजमेंट असते. एकतर तुमचं काम प्रशासकीय असतं, म्हणजे इन जनरल तुमचे बरेचसे तुम्हाला विषय हँडल करावे लागतात, म्हणजे बरेच वेगवेगळे डिपार्टमेंटचे, म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, महसूल असेल, ग्रामविकास असेल, नगरविकास असेल, पशुसंवर्धन, कृषी विभाग आहे, पाणी पुरवठा आहे, बांधकाम विभाग आहे, आरोग्य, शिक्षण, असे वेगवेगळे विभाग असतात. तर त्या वेगवेगळ्या विभागांचं निवडणूक आहे, वेगवेगळ्या विभागांचं तुम्हाला एक काहीतरी समन्वय साधावा लागतो, कोऑर्डिनेशन करावं लागतं. तर ते असतं ते बेसिकली प्रशासकीय कामांमध्ये येतं ते. आणि तांत्रिक सेवेमध्ये कसं असतं, तुम्हाला एक काम करायचं पण पर्टिक्युलर डिपार्टमेंट रिलेटेड करायचं. म्हणजे मग तुम्ही पाणी पुरवठा ज्युनियर इंजिनियर असाल किंवा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असाल, कोणत्या डिपार्टमेंट PWD मध्ये असाल किंवा शिक्षण विभागामध्ये असाल, महिला बाल विकासामध्ये असाल, तर ते तुम्ही ते कृषी विभागामध्ये असाल, तर ते काय आहे की तुम्हाला पर्टिक्युलर त्या विभागाचं काम करायचं. म्हणजे हे तांत्रिक विभाग जे असतात ते स्पेसिफिक रिलेटेड टू एखाद्या विभागाच्या रिलेटेड, एखाद्या कामाच्या रिलेटेड असतात. प्रशासकीय विभागांमध्ये तुम्हाला तुमचे प्रशासकीय कौशल्य वापरावं लागतात आणि तुम्हाला तेच काम बऱ्याच मोठ्या स्केलवरती करावं लागतं. म्हणजे बघा, आता पंचायत समिती असेल तर BDO जे असतात तर त्यांच्याकडे जवळजवळ 12 ते 13 वेगवेगळे विभाग असतात. तर ते तुम्हाला वेगवेगळ्या विभागांवरती नियंत्रण ठेवणं, त्या विभागांच्या योजनांची अंमलबजावणी करणं हे महत्वाचं आहे.
आणि तेच जर पंचायत समितीमध्ये गेला तर पाणी पुरवठा विभाग सेपरेट आहे, आरोग्य विभाग सेपरेट आहे. तर पाणी पुरवठ्यामध्ये असेल तर तुम्हाला तिथे सिव्हिल इंजिनियर असतात, ते ज्युनियर इंजिनियर असतात किंवा डेप्युटी इंजिनियर असतात तिथले, तर ते त्या विभागाचे हेड असतात. तुम्ही CDPO असतात आपले, ह्या एमपीसीतून जे पोस्ट सिलेक्शन होतं, महिला व बाल विकास चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो आपण त्यांना. तर ते त्यांचं डिपार्टमेंट वेगळं असं बाल कल्याण ऑफिसर असतात ते, तर त्यांचं बाल कल्याणाच्या रिलेटेडचं काम असतं ते. शिक्षण आपले उपशिक्षण अधिकारी असतात, गट शिक्षण अधिकारी म्हणतो त्यांना आपण, तर त्यांचं काम ते शिक्षण विभागाच्या रिलेटेड असतं, म्हणजे ते तांत्रिक पोस्ट झाले आणि प्रशासकीय. दुसरा कन्सेप्ट आहे तो ऑफिस हेड. म्हणजे काय असतं की तुम्ही त्या ऑफिसचे इंचार्ज असतात, भले ते तालुका स्तरीय असो, सब डिव्हिजन लेवलला असो, जिल्हा स्तरीय असो, कुठल्याही स्तरीय असो किंवा विभाग स्तरीय कुठेही असो, तुम्ही त्या ऑफिसचे होल अँड सोल ऑथॉरिटी असतात, तुमच्याशिवाय त्या ऑफिसमध्ये काहीच होत नाही. तर ती कन्सेप्ट आहे ऑफिस हेडची. आणि दुसरे असतात ऑफिसला सबऑर्डिनेट असतात, म्हणजे आपले कोणीतरी हेड असतात त्यांना आपण सबऑर्डिनेट करत असतो. म्हणजे बघा आता एक्साइज डिपार्टमेंटमध्ये झालं तर सुप्रिटेंडंट ऑफ एक्साइज म्हणजे एक्साइज सुप्रिटेंडंट असतात, तर ते काय ते ऑफिसचे हेड असतात, जिल्हास्तरीय ऑफिसचे हेड असतात. त्यांच्या अधीनस्थ असतात ते एक्साइज उपाधीक्षक असतात. तर हे एक्साइज उपाधीक्षक असतात तर ते त्यांच्या अधीनस्थ असतात, म्हणजे एक्साइज उपाधीक्षक असतात ते त्या डिपार्टमेंटचे हेड नसतात, ते सॉरी त्या ऑफिसचे हेड नसतात. SP ऑफिस हेड असतात, त्यांना सबऑर्डिनेट असतात. तसंच जिल्हा परिषदमध्ये बघायला गेलं तर CO जे असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ते त्या ZP चे हेड असतात आणि बाकीचे डेप्युटी CO असतात ते त्यांना सबऑर्डिनेट असतात. मग ही कन्सेप्ट आहे. मग बऱ्याचशा उमेदवारांच्या मनामध्ये शंका असते की त्यांनी ऑफिसचं हेड हवं. ऑफिस हेड म्हणजे होल अँड सोल सगळं त्यांचं चालतं. ऑफिसमध्ये तुम्हाला फक्त तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ असतात, पण तुमच्या ऑफिसमध्ये दरारा फक्त तुमचाच असतो. जे मेजर डिसिजन असतात, ज्या काय कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचंय, काय करायचं, ते तुम्ही तुमच्या स्किल्सचा वापर करून, तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून, डिस्क्रिप्शनचा वापर करून तुम्ही तशा पद्धतीने योजनांची अंमलबजावणी करू शकता. तर हे बेसिकली आहे. तर आता मी जे सांगणार त्याच्यामध्ये ऑफिस हेड कोण असतात, काय असतात ते सांगेल. त्याचबरोबर दुसरा एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे की तुमचं डेप्युटेशन वरती असतं. म्हणजे काय की तुमचं पॅरेंट डिपार्टमेंट सोडून तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पण डेप्युटेशनला जाऊ शकता. प्रत्येक डिपार्टमेंटला असं डेप्युटेशन नसतं. म्हणजे बघा आता उपशिक्षण अधिकारी पद आहे, तर उपशिक्षण अधिकारी पद बेसिकली गट शिक्षण अधिकारी पंचायत समितीमध्ये किंवा उपशिक्षण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करतात. त्याचबरोबर हे शिक्षण विभागामध्ये जे माननीय संचालक असतात, तर त्यांच्या हरार्चीमध्ये पण त्यांच्या सबऑर्डिनेट म्हणून पण उपशिक्षण अधिकारी काम करू शकतात. तर हे तुमचं डेप्युटेशन झालं. म्हणजे डेप्युटेशन ह्याला म्हणता येत नाही, तुमचं एक डिपार्टमेंट सोडून तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणं. किंवा बऱ्याचशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन असतात, समजा यशदा आहे, परत वाल्मी आहे औरंगाबादची इन्स्टिट्यूशन, परत वडामती आहे किंवा महाराष्ट्र पोलीस अकादमी, असे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं, किंवा आपल्या महसूल प्रबोधने आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, तर त्या ठिकाणीही किंवा ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर असतात वेगवेगळ्या ठिकाणी, GTC वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग देण्यासाठी जाऊ शकता. ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन असतात तिथं पण तुम्ही डेप्युटेशनला जाऊ शकता. तर असेही पद आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूशनला जातात. बरेचसे जे डेप्युटेशन घेतलं जातं, तर डेप्युटेशन कशावरती घेतलं जातं की तुम्हाला हे जे तुमचं रुटीन वर्क असतं, हे रुटीन वर्कमध्ये तुम्ही समजा 5-10 वर्षाची सर्व्हिस झालेली असते, तुम्ही ह्याच्यामध्ये गुंफून गेलेला असतात किंवा तुम्हाला काहीतरी थोडं रिलॅक्सेशन पाहिजे असतं, तुम्हाला वाटतं की आपल्याला की सध्या थोडा ब्रेकची गरज आहे. तर ब्रेकची गरज असेल किंवा तुम्हाला एकतर ब्रेकची गरज असते किंवा तुम्हाला वाटतं की चला हे काम बघितलेलं आपण काहीतरी नवीन करू. मग वेगवेगळे कॉर्पोरेशन्स आहेत आपले, म्हाडा असेल किंवा वेगवेगळे महामंडळ आहेत, तर तिथं पण आपण डेप्युटेशनवरती वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जाता येतं. तर तिथं जाऊ, म्हणजे एकतर नवीन काम शिकायचं असेल थोडासा रेग्युलर रुटीन मधून, म्हणजे ह्या रुटीन मधून तुम्हाला थोडा ब्रेक असेल तर तुम्ही ह्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. तर हे तुमचं म्हणजे ह्या 2-3 गोष्टी बेसिकली सांगितल्या मी तुम्हाला ऑप्शन द्यायच्या अगोदर, की ह्या गोष्टींचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. आता आपण वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ. चला, महसूल आणि वन विभागामध्ये डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार आणि उपाधीक्षक हे 2022च्या पोस्टिंग पदभरतीमध्ये आहे. डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र नागरिक सेवेमध्ये गणलं जातं, प्रमोशन IS म्हणून होतात. बेसिकली हे डेप्युटी कलेक्टर जे आहेत त्यांचं डिपार्टमेंटमध्ये 2 असतात, एक SDPO असतात, SDO असतात, प्रांत ऑफिसर म्हणतो त्यांना आपण, सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट उपविभागीय दंडाधिकारी, आणि दुसरा असतात कलेक्टर ऑफिसमध्ये. त्याचबरोबर कमिशनर ऑफिसमध्ये पण असतात, म्हणजे विभागीय कार्यालय असतात, तिथं पण डेप्युटी कलेक्टर काम करत असतात. तर बेसिकली उपजिल्हाधिकारी हे पद आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये वेगवेगळे विभाग असतात, महसूल विभाग असेल, ग्रामपंचायत विभाग असेल, परत आपत्ती व्यवस्थापन आहे,
जमीन अधिग्रहण आहे, असे वेगवेगळे विभाग असतात. तर पुरवठा आहे. तर ह्या वेगवेगळ्या विभागांमध्ये डेप्युटी कलेक्टर प्रत्येक विभागाला एक हेड HOD म्हणून, डिपार्टमेंटचे हेड म्हणून तर डेप्युटी कलेक्टर काम करतात. हे जिल्हास्तरीयला झालं. परत हे डिस्ट्रिक्ट स्तरीय झालं. परत हे असतात ते डिव्हिजनल म्हणजे उपविभागाला असतात, ते सब डिव्हिजनला. उपविभागाला उपविभागीय दंडाधिकारी म्हणून प्रांत SDO म्हणतो आपण, सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून उपविभागामध्ये काम करतात. तर त्यांचे वेगवेगळे म्हणजे महसूल विभागामध्ये कलेक्टर ऑफिस जिल्हा लेवलला आणि तालुकास्तरीय तहसीलदार कार्यालय असतं, तहसीलदार कचेरी. तर त्यांच्यामध्ये मुख्यतः समन्वयाचं काम उपविभागीय अधिकारी करतात. त्याचबरोबर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वेगवेगळे विषय असतात, म्हणजे बऱ्याचशा चॅप्टर केसेस त्यांच्याकडे चालवण्याचे अधिकार आहेत. त्याचबरोबर अजून त्यांना भरपूर दंडाधिकारीचा पॉवर आहे. तर ह्यांचा अधिकाराच्या मध्ये विभाजन झालेलं असेल तर कामाचं स्वरूप पूर्ण वेगळं असतं. अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं मगाशी की बऱ्याचशा लोकांना असते की हेक्टिक वर्कलोड आणि काय ते, म्हणजे हेक्टिक जास्त वर्क आहे किंवा नाही. माझ्या मते तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये असाल तर तुम्हाला वर्कलोड असणारच, कारण ऑफिस शासनाने क्रिएट केलेलं असेल किंवा कुठल्याही प्रायव्हेट एंटिटीनं काहीतरी ऑफिस क्रिएट केलेलं असेल तर या ऑफिसमध्ये काहीतरी काम आहे म्हणूनच क्रिएट केलेलं असतं. कामच नसेल तर ते ऑफिस कधीच बंद केलं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असतं की वर्कलोड आहे. वर्कलोड हे प्रत्येक विभागाला कमी जास्त प्रमाणामध्ये वर्कलोड हे असतंच. कमी जास्त प्रमाणामध्ये का म्हणतो, कारण प्रशासनाचं जे नेचर आहे ते चेंज होतं. तुम्ही आता प्रेफरन्स देताय पण तुम्हाला माहित नाही पुढच्या 10-15 वर्षामध्ये कुठल्या डिपार्टमेंटचं काय होणार आहे, कुठलं डिपार्टमेंट कशामध्ये मर्ज होणार आहे, कोणत्या डिपार्टमेंटचे कामं चेंज होत आहेत. आता आपलं जे पोलीस स्टेटकडून वेलफेअर स्टेटकडे जी काही पूर्ण सगळ्यात आपल्या फक्त महाराष्ट्राचं म्हणत नाही, पूर्ण जगाचीच वाटचाल तशी सुरू आहे. पोलीस स्टेटकडून वेलफेअर स्टेटकडे जात असताना तर हे वर्कलोडचं स्वरूप चेंज होतं. तुमच्याकडे येणारे सर्व पहिले 10-15 वर्षापूर्वी बघितलं की सर्वसामान्य माणसं जे सर्वसामान्य लोक होते की त्यांचं प्रशासनाकडे होणारा अप्रोच आणि नंतरच्या काळामध्ये येणारा प्रशासनाकडे होणारे लोकांचा अप्रोच त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे. माहिती अधिकार आलेला आहे. म्हणजे आपण प्रशासन जे लोकाभिमुख होते, म्हणजे लोकांना जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचा प्रयत्न करतोय की ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. अशा सगळ्या केसमध्ये वर्कलोड हे कमी जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे आहेच. तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करा तरी वर्कलोड असणारच आहे. तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा तरी वर्कलोड आहे. शेती करा तरी वर्कलोड आहे. म्हणजे तुम्हाला कामाचं प्रत्येक ठिकाणी काहीतरी वर्कलोड असणार आहे. त्याच्यामुळे हे प्रेफरन्स देताना ना वर्कलोड आणि ह्याचा जास्त विचार करू नका. वर्कलोडचा वगैरे जास्त विचार करून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वर्कलोड कमी जास्त प्रमाणामध्ये असतोच. ठीक आहे. तर हे तुम्हाला अगोदर सांगितलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये उपजिल्हाधिकारीचं बघितलं होतं आपण. तर आता तहसीलदार ऑफिस जे आहे, तहसीलदार हे तहसील ऑफिसचे कार्यालयीन प्रमुख असतात. त्याचबरोबर तहसील ऑफिसच्या ज्या पोस्ट असतात तर कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणजे प्रत्येक हे जे ऑफिस जे आता आहेत ना, जे तुम्हाला इथं सगळे दिसतील राज्यसेवेमधून, तर ते त्यांचे जे ऑफिसच्या पोस्ट असतात ते त्यांच्या सिनियर कार्यालयामध्ये असतातच. म्हणजे समजा हे तहसीलदार हे जे पोस्ट आहे ना ते कलेक्टर ऑफिसमध्ये पण पोस्ट असते आणि विभागीय कार्यालयामध्ये पण पोस्ट असते. तर ह्या पोस्ट असतात पण त्यांचं कामाचं स्वरूप वेगळं असतं. ज्यावेळेला तहसीलदार हे तालुकामध्ये काम करतात, तालुका कार्यालय तहसील ऑफिसचे कार्यालय प्रमुख म्हणून काम असतं, तर त्यावेळेला त्यांच्याकडे खूप वास्ट विषय असतात. तर त्याच्यामध्ये गौण खनिचा विषय असतो. परत वेगवेगळ्या जमीन रिलेटेड महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आहे तो, तर त्या जमिनीच्या रिलेटेड जे वेगवेगळे वाद आहेत तर त्याच्या रिलेटेड केसेस पण इकडे चालवल्या जातात. त्याचबरोबर काही दंडाधिकारीच्या त्यांच्याकडे पॉवर दिले आहेत, म्हणजे जे आपले जेल वगैरे असतात तर त्याच्यावर नियंत्रणाचं काम असतं तहसीलदारांचं. त्याचबरोबर पुरवठा म्हणजे अन्न आणि जे आपले राशनिंग दुकान असतात तर त्याच्या रिलेटेडचं पण काम तहसीलदारांकडे असतं. निवडणुकीच्या रिलेटेडच्या सगळ्या गोष्टी म्हणजे लोकसभा विधानसभा असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असतील तर त्याच्या रिलेटेडचं पण कामकाज जे आहे ते तहसीलदारांकडे आलेलं असतं. तर हे झालं तहसील ऑफिसचं काम. वर्कलोडच्या बाबतीत बघायला गेलं तर तहसीलदार हे तालुका एक्झिक्युटिव्ह प्रमुख असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना असतात, काहीतरी म्हणजे बऱ्याचशा योजना असतात. तर त्या योजना असतील किंवा काही शासनाच्या नवीन उपक्रम असतील तर त्या उपक्रमांच्या मध्ये समन्वय साधण्याचं काम तालुका स्तराला बऱ्याच वेळेला तहसीलदारांकडून करावं लागतं. त्याच्यामुळे त्यांचं कामाचं स्वरूप वास्ट आहे आणि तिथं तुम्हाला तुमचे स्वतःचे स्किल्स वापरावेच लागतात. तुम्हाला पब्लिक डिलिंग करावंच लागतं. आता मी शेवटी सांगेल की पब्लिक डिलिंगच्या कुठल्या गोष्टी आहेत वगैरे त्यावेळेला.
तर हे झालं गट अ च्या वन महसूल आणि वन विभागाचा. आता उपाधीक्षक भूमी अभिलेख DSLR हे गट ब चं पद आहे. तर त्याच्यामध्ये जमिनीचं जे रेकॉर्डिंग असतं, जमिनीची मोजणी असते, जमीन मोजमाप, त्या जमीन मोजमाप, ड्रोन सर्वे वगैरे सगळं उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयाकडे असतं. कुठल्याही प्रकारचे समजा दोन याच्यामध्ये जमिनीचे वाद निर्माण झाले की जमिनीची मोजणी करायची, तर हे उपाधीक्षक भूमी अभिलेख करत असतात. तालुकास्तरीय त्यांचं ऑफिस असतं, जिल्हास्तरीय ऑफिस असतं. जिल्हास्तरीय असतात ते अधीक्षक असतात भूमी अभिलेखचे, आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख हे तालुकास्तरीय जे ऑफिस असतं त्याचे प्रमुख असतात. म्हणजे मग सांगितलं मी ऑफिसचे हेड असतात, हे त्यांचे ऑफिसचे हेड असतात, ऑफिस हेड असतात ते. त्याच्यामुळे बरेचसे लोक त्याच्यामध्ये प्रेफरन्स करतात. ह्याचं प्रमोशन जे होतं अधीक्षक भूमी अभिलेख म्हणून होतं. सध्याचा जो पिरियड बघितला प्रमोशनचा, तर बराच म्हणजे किमान गट ब मधून गट अ साठी बऱ्याच डिपार्टमेंटचा असा 10 वर्षांचा 10 वर्ष तर लागू शकतात. काही लोकांना आता उपाधीक्षकसाठी किमान जास्त लागू शकतात, 15 वर्षापर्यंत पण जाऊ शकतो, पण मिनिमम 10 वर्ष तर लागू शकतात. परत गृह विभागामध्ये DYSP आहे, उप अधीक्षक पोलीस म्हणून, पोलीस उपाधीक्षक किंवा ACP असिस्टंट कमिशनर पोलीस म्हणून. तर बेसिकली यांचं काम असतं, हे DYSP हे जे पद आहे हे रुरल एरियासाठी असतं, आणि सहाय्यक ACP जे असतात ते शहरी भागांसाठी असतं, अर्बन एरियासाठी. कमिशनर आणि म्हणजे ग्रामीण आणि शहरी पोलिसाच्या मध्ये फरक असतो की जे बरेचसे मॅजिस्ट्रेट पॉवर जे असतात ना, ते अर्बन एरियामध्ये कमिशनर साहेबांकडे वर्ग केलेले असतात, आणि ग्रामीण एरियामध्ये तशा पॉवर जे असतात माननीय कलेक्टर साहेबांकडे असतात. तर याच्यामध्ये DYSP किंवा ACP असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी, तर शहरी एरियामध्ये पण काम करू शकता, रुरल एरियामध्ये पण काम करू शकता. त्यांचं प्रमोशन होतं IPS मधून, त्याचं प्रमोशन होतं. त्याचबरोबर एकतर मगाशी सांगितल्याप्रमाणे की सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, उपविभागीय पोलीस कार्यालय असतात, त्या ठिकाणी त्या कार्यालयाचे हेड म्हणून असतात. जे पोलीस इन्स्पेक्टर असतात त्याच्यावरती नियंत्रण आणि कंट्रोलिंगचं काम यांचं असतं. उपाधीक्षक DYSP जर तुम्ही कमिशनर ऑफिस SP ऑफिसला असाल तर तिथं वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, तर त्या एखाद्या डिपार्टमेंटचे तुम्ही हेड म्हणून इथं काम करू शकता. जसं वाहतूक विभाग असतो किंवा वायरलेस असतात, गुन्हे शाखा असती, तर वेगवेगळे. त्याचबरोबर याच्यासोबत अजून एक असतं अँटी करप्शन मध्ये पण, अँटी करप्शन डिपार्टमेंट मध्ये पण पोलीस जाऊ शकतात. पोलीसच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन असतात, तिथं पण पोलीस DYSP पदाचे तुम्ही तिथं काम करू शकता, तुम्ही तिकडे जाऊ शकता. ठीक आहे. आता हे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आपल्या 2022 मध्ये नाहीये. आता याच्यामध्ये ते तिन्ही पण पद आहेत, म्हणजे गृह विभागामध्ये जे गट ब चे सहाय्यक, आता हे ARTO हे जे पद आहे ना, हे वर्ग 1 चं पद आहे. वर्ग 1 चं पद म्हणून त्याला शासनाने GR काढलेलं, वर्ग 1 चं पद म्हणून झालेलं आहे. आता ARTOचं जे काम आहे ते रस्ते सुरक्षा आणि लायसनिंग, म्हणजे रस्त्याच्या रिलेटेडचं सगळंच काम असेल. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहन आणि रस्त्यांच्या रिलेटेडचे सगळं काम, वाहनांची लायसन्स देणं, ड्रायव्हिंगचं, जे तुम्ही आता सर्वसामान्यांना माहिती आहे. त्याचबरोबर आपले जे वेगवेगळे शोरूम्स असतात, म्हणजे नवीन वाहनांची खरेदी विक्री असेल, त्याचबरोबर नवीन जुनी वाहनं असतात त्यांना परत परवाना द्यायचा असेल, तर ह्याच्या रिलेटेड सगळे कामही करतात. परत आपले पब्लिक ट्रान्सपोर्ट असतील, म्हणजे प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट असतात सगळे, रिक्षा, परत ओला उबेर ह्या ज्या एजन्सी असतात, तर त्यांच्याशी संबंधित सगळं काम ARTO करत असतात. ARTOचं जे ऑफिस असतं, एक तर तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलला असतं ऑफिस असतात, किंवा त्यांचे रेंज असतात, तिथं इन्स्पेक्टर असतो. मग त्या ARTO मोस्टली डिस्ट्रिक्ट लेवललाच असतात त्यांचं ऑफिस. आणि मग त्यांचं ARTO हे ऑफिस हेड नसतात कधी, म्हणजे त्यांच्याकडे ऑफिस हेड नसतं, त्यांच्यावरती डेप्युटी RTO असतात, ते ऑफिस हेड असू शकतात किंवा RTO असतात. प्रत्येक रिजनला एक RTO असतात, आणि ह्यांचं प्रमोशन डेप्युटी RTO म्हणून होत असतं ARTOचं. ही टेक्निकल पोस्ट आहे, म्हणजे जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्हची पोस्ट नाही. फक्त तुमचं स्पेसिफिक विभाग असतो तर त्याच्या रिलेटेडच काम आहे. ज्यांना युनिफॉर्मची क्रेज आहे, ऑफिसवर फक्त ऑफिस किंवा ऑफिस पाहिजे असतं, त्यांचं डिपार्टमेंटच्या रिलेटेड काम असतं. बाकीचं काही विशेष डिपार्टमेंटचं काम सोडून दुसरे कुठले काम यांना ARTOकडे नसतं. त्याच्यामुळे त्यांना वर्दी पाहिजे असतं, आणि मोस्टली जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यांना राहायचं असतं तर असे लोक ARTO प्रेफर करू शकतात. उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, या ज्या 2 पोस्ट आहेत ना, त्या एक्साइज डिपार्टमेंटच्या पोस्ट आहेत. महाराष्ट्रामध्ये अल्कोहोल लिकरचं जे आहे त्याचं रेग्युलेशन करणं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं, त्याच्या रिलेटेडचं काम उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे असतं.
तर याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त ही जी पोस्ट आहे, ही सहाय्यक आयुक्त पोस्ट आहे आयुक्त कार्यालयामध्ये असते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझ्या माहितीनुसार जे आपले मेजर जे डिव्हिजन आहेत, जे डिव्हिजनल कार्यालय आहेत सगळे 6, तर त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून काम असतं. सहाय्यक आयुक्तांचं काम कसं असतं की आयुक्त कार्यालय असतं, तर आयुक्त कार्यालयामध्ये जे काही क्लर्क वर्ग असतो त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं हे मोस्टली सगळ्यात महत्त्वाचं काम सहाय्यक आयुक्तांचं असतं. तिथल्या ज्या काही केसेस, तिथले जे काही विषय येत असतील तर त्या विषयांना मान्य आयुक्त असतील एक्साईजचे, तर त्या मान्य आयुक्तांकडे किंवा जॉईंट कमिशनर असतील तिथले, तर त्या जॉईंट कमिशनर साहेबांकडे ते विषय वर्ग करणं आणि खालच्या स्टाफवरती नियंत्रण ठेवणं हे सहाय्यक आयुक्त यांचं कार्य आहे. परत उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे, त्यांचं मेन कार्य काय असतं तर तिथं उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 2 ठिकाणी असतात. एक एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग असते आणि दुसरी नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग असते. एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग तुमची एसपी ऑफिसमध्ये असते. जे एक्साईज अधीक्षक असतात तर त्यांना मदत करण्यासाठी एक 3-4 डिपार्टमेंट असतात, त्याच्यामध्ये प्रशासन असेल किंवा बाकीचे विभाग, त्या प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड म्हणून उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क काम करत असतात. किंवा नॉन एक्झिक्युटिव्ह मध्ये ज्या काही फॅक्टरीज असतात ज्या ठिकाणी लिकर बनली जाते तर त्या फॅक्टरींचं होल अँड सोल रेग्युलेशन करणं किंवा त्या फॅक्टरींचं कशा पद्धतीनं लिकरचं प्रोडक्शन होतं, परत ते सेल्स होतो, तर या सगळ्याचं नियंत्रण करणं हे नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंगमध्ये उपाधीक्षक करत असतात. तर ही पण गोष्ट चांगली आहे. म्हणजे ज्यांना ही जी सहाय्यक आयुक्त यांना वर्दी नसती, बाकी हे ARTO आणि उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना वर्दी असते. ज्यांना वर्दीची गरज आहे ते जाऊ शकतात. उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचं सेम प्रमोशनचं तेच सांगितलं मी, बऱ्यापैकी सगळ्यांना तेवढे वर्ष लागतातच. म्हणजे आता मी सांगितलं की समजा एखाद्या डिपार्टमेंटला इतके वर्ष लागतात, समजा आता म्हटलं की उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर किमान 8 ते 10 वर्ष लागू शकतात SPY ला. पण परिस्थिती माहित नाही भविष्यामध्ये काय होऊ शकतं, पण काही कधी जास्त कालावधी पण लागू शकतो कुठल्याही पोस्टसाठी. गट बटू म्हणजे ह्यांचं इथून इथपर्यंत प्रमोशन होण्यासाठी खूप म्हणजे काही सांगू शकत नाही. काही लोकांचं लवकर होऊ शकतं, काही परत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही रिफॉर्म झाले किंवा काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह धोरणं फिक्स झाली, एकतर प्रमोशन लवकर येऊ शकतं किंवा उशिरा येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर वित्त विभाग आहे. वित्त विभागामध्ये आपल्याकडे सहाय्यक विक्रीकर आयुक्त आहेत आणि सहाय्यक संचालक वित्त व लेखा. तर ACST पण पोस्ट आहे आपल्याकडे आणि हे महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट MFAS पण पोस्ट आहे आपल्याकडे. ACST म्हणजे सहाय्यक विक्रीकर आयुक्त आहे, हे मोस्टली जे GST कलेक्शनच्या रिलेटेड असतात त्यांच्याकडे कसं असतं, हे आयुक्त कार्यालयामध्ये कमिशनर असतात, डेप्युटी कमिशनर, जॉईंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर आणि मग खाली STO हे जे असतात. आपल्याला राज्यसेवेमध्ये STI ची पोस्ट घेतली जाते, तर ती ह्यांच्याकडे STI असतात म्हणजे सबऑर्डिनेट आणि STO असतात, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि स्टेट टॅक्स ऑफिसर, असे 2 पोस्ट असतात आणि त्यांच्यावरती मग ACST असतात. म्हणजे मोस्टली काम काय आहे की आपल्या सबऑर्डिनेट जे आहेत त्यांच्याकडून काम करून घेणं. GSTचं कलेक्शन असेल, GSTचा पूर्ण कायदा व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, GSTचं कलेक्शन असेल. त्याचबरोबर जर GST कलेक्शन मध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यांच्यावरती ऍक्शन घेणं, त्यांच्यावरती केस दाखल करणं, तर ह्या सगळ्या हे STI ऑथॉरिटी असतात. मोस्टली त्यांच्याकडे GST कलेक्शनचं काम असतं. आता हे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि फायनान्स ही पण टेक्निकल पोस्ट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्स रिलेटेड नॉलेज असणं गरजेचं आहे. जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील किंवा MBA त्यांनी फायनान्स मधून वगैरे केलेलं आहे तर असे उमेदवार त्या पोस्टसाठी इलिजिबल आहे. मोस्टली त्यांचं काम हेच आहे की जो काही शासनाचा पैसा खर्च होतो, हे शासनाचा पैसा खर्च करणारे सगळे हे डिपार्टमेंट सोडून बाकीचे सगळ्याचे एजन्सी हे पण स्वतःवरती पैसे खर्च करत असतात, पण हे डिपार्टमेंट सोडून जे बाकीचे जे सगळे जे शासनाचा पैसा खर्च करतात, म्हणजे यांच्या पगारावरती होणार असेल, शासनाच्या वेगवेगळ्या योजनांवरती होणार असेल किंवा अजून उपक्रम असतात शासनाचे, तर त्या सगळ्यांवरती जो काही पैसा खर्च होतो त्या खर्च होणाऱ्या पैशावरती म्हणजे कशा पद्धतीने खर्च होतो त्याला कॅनन्स ऑफ त्याला आपण वित्तीय औचित्याची साधने म्हणतो की फॉलो केले जातात का नाही, की त्या शासनाने जसं ठरवलंय की तुम्ही ह्या पद्धतीने पैसा खर्च केला पाहिजे तशा पद्धतीने पैसा खर्च केला जातो का नाही, आणि पैसा खर्च केला तर त्याला ऑडिट करणं, त्याचं इन्स्पेक्शन करणं हे काम
त्यांच्याकडे असतं. मोस्टली जिल्हा लेवलला पण जिल्हा लेवलला पोस्ट असतात, विभाग लेवलला पोस्ट असतात, लोकल फंडची पोस्ट असते. वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या हराजीमध्ये मी जात नाही आता. मोस्टली यांचं काम फायनान्सच्या रिलेटेडच्या सगळ्या गोष्टींचं आहे. आता ही पोस्ट नाही आपल्याकडे गट बचत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही सांगत नाही. आता सहकार विभाग आहे. सहकार म्हणजे आपण एमपीएससी मध्ये सगळ्यांनी वाचलेलं. सहकार म्हणजे काय, तर तो सहकार म्हणजे काय जे आपण वाचलेलं असतं त्याचं ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन करणारे हे दोन पोस्ट आहेत, उपनिबंध आणि सहाय्यक निबंध. डेप्युटी रजिस्ट्रार असतात डीआर, त्यांचं प्रमोशन जॉईंट रजिस्ट्रार म्हणून होतं. आता हे डेप्युटी डीआर जे पोस्ट आहे त्याच्याबद्दल बघू आपण. डेप्युटी डीआर जी पोस्ट आहे ते मोस्टली जिल्ह्याला असतात आणि सहकारी संस्था ज्या असतील, सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था असतात, हे जिल्ह्याला स्तरीय असतं आणि हे तालुकास्तरीय पोस्ट आहे. बऱ्यापैकी काम दोघांचं सेमच आहे. जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे काही सहकारी संस्था असतात त्याच्यामध्ये आपल्या मार्केट कमिटी असतील, परत कृषी उत्पन्न बाजार समित्या, मार्केट कमिट्या, साखर कारखाने किंवा कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था असेल, सूतगिरणी आहे, अजून तुम्हाला पतसंस्था दिसतील, नागरी पतसंस्था आहेत, परत ग्रामीण भागातल्या पतसंस्था दिसतील, किंवा बाकीच्या पतसंस्था जे काही तुम्ही सहकाराचा अभ्यास करताना ज्या काही सगळ्या संस्था अभ्यास केलेत त्यांचं व्यवस्थितरित्या कशा पद्धतीनं काम चालतं, सहकाराचा विकास करणं आणि त्याचबरोबर सहकारी चळवळ जी आहे ती चांगल्या पद्धतीनं पुढे वाढवणं, ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांचा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचा रोल असतो. सेम परत इथून इथं प्रमोशनसाठी सध्या जवळपास 15 ते 20 वर्षाचा कालावधी आहे. इथून इथंपर्यंत सहाय्यक टू उपनिबंधक पर्यंत सहकारी संस्थापर्यंत 15 ते 20 वर्षाचा कालावधी. हे सहाय्यक निबंधक ही जी पोस्ट आहे ही तालुकास्तरीय पोस्ट आहे, तालुक्याला असते. त्याचबरोबर काही मोठे तालुका असतात ज्या ठिकाणी सहकारी चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये असते, तर त्या ठिकाणी डेप्युटी रजिस्ट्रार असतात, हे उपनिबंधक, हे पण तिथं काम करत असतात. ग्रामीण विकास विभागामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे भारताचा जो सेक्शन आहे बराचसा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागाचा विकास करणं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बळवंतराव मेहता कमिटी आणि परत पंचायत राज संस्था वगैरे आल्या, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि झेडपी वगैरे ग्रामस्तरीय लोकल बॉडी झाल्या, त्याच्यावरती ते काम चालतं लोकांच्या प्रतिनिधी माध्यमातून. तर हे जे असतात ना उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी, कोणाचे डायरेक्ट सिलेक्शन झालं गटमध्ये तर ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून होत नाही, तर ते गट विकास अधिकारी म्हणून त्यांचं सिलेक्शन होतं. आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारीमध्ये जिल्हा परिषदमध्ये 2 पोस्ट आहेत, एक प्रशासन आहे, सामान्य प्रशासन विभाग, आणि ग्रामपंचायत. तिथं सिलेक्शन ग्रेड असते, यांच्यामध्ये पण सिलेक्शन ग्रेड निवड श्रेणी असते. तर तुम्हाला 1, 2 ते 3 टर्म व्हावं लागतात, त्याच्यानंतर निवड श्रेणीमध्ये प्रमोशन होतं. पण गट विकास अधिकारी गट वर्ग 1 हे जे पद आहे ते पंचायत समितीमध्ये असतं किंवा जिल्हा परिषदमध्ये काही पद असतात गट विकास अधिकारी वर्ग 1 ची, तर ते डेप्युटी सीओ म्हणून तिथं काम करू शकतात. मोस्टली पंचायत समितीचा सचिव म्हणून गट विकास अधिकारी काम करत असतात. पंचायत समितीले वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, आरोग्य विभाग असेल, सामान्य प्रशासन असेल पंचायत समितीमध्ये, बांधकाम, लघुपाट बंधारे, शिक्षण, म्हणजे हे वेगवेगळे विभाग आहेत. तर त्या वेगवेगळ्या विभागांचे एचओडी असतात, तर त्यांच्या कामावरती योग्य पद्धतीनं नियंत्रण ठेवणं, शासनाचे जे योग्य योजना असतात किंवा धोरणं असतात त्यांची अंमलबजावणी करणं, हे मुख्यतः गट विकास अधिकारी यांचं काम असतं. म्हणजे मी तुम्हाला बेसिक सांगतो, ह्याच्या पलीकडेही जे मी आता तुम्हाला आयडिया देतोय ते यांच्या जॉब चार्टच्या रिलेटेड आहे, फक्त बेसिक आयडिया आहे. ह्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात हे सगळेचे सगळे पद जे असतील ते. परत आहे सहाय्यक गट विकास अधिकारी वर्ग 2चं पद आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक सहाय्यक गट विकास अधिकारी एकच असतो प्रत्येक पंचायत समितीमध्ये, किंवा जिल्हा परिषदमध्ये पण यांची आस्थापना असते. नरेगाला असेल किंवा DRD एक डिपार्टमेंट आहे तिथं यांची आस्थापना असते, तिथे पण हे काम करू शकतात. पण प्रत्येक पंचायत समितीला स्वतंत्र 4 विभाग असतात, ते 4 विभागांचे हेड हे गट विकास अधिकारी असतात. त्याचबरोबर हे जे आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी यांचं प्रमोशन आता बघायला तर खूप लवकर आहे. म्हणजे सध्याच्या कालावधीमध्ये 2-3 वर्ष, म्हणजे तुमचं प्रोबेशन कंप्लीट झाल्यानंतर 3 वर्षामध्ये तुमचं प्रमोशन होऊ शकतं सध्या. पण आता तुमची बॅच आहे ते 80ची बॅच आहे, 2022ची बॅच आहे ते 80ची बॅच आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही की त्यांचे प्रमोशन कधी होतील. ते 80 लोकांचा आकडा भरपूर आहे तो, त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही की शेवटी ज्याचा नंबर आहे त्याचा प्रमोशन कधी होईल सांगता येत नाही. पण आता सध्याची सांगतोय तुम्हाला की 3 वर्षांमध्ये 3 ते 5 वर्षांमध्ये तुम्हाला या पदाचं वर्ग 1 मध्ये प्रमोशन झालं दिसेल. सामान्य प्रशासन विभाग त्याच्यामध्ये कक्षाधिकारी दिलेले आहे, मंत्रालयीन पोस्ट आहे. त्याच्यामध्ये ही तालुकास्तरीय पोस्ट आहे गट विकास अधिकारी. जर तुम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं तर जिल्हास्तरीय, आणि सहाय्यक गट विकास अधिकारी असेल, तालुक्याला असेल, पंचायत समितीला तर तालुकास्तरीय पोस्ट, जिल्ह्यामध्ये पोस्टिंग असेल तर जिल्हास्तरीय पोस्टिंग तुम्ही काम करू शकता.
कक्ष अधिकारी जे आहे ते मंत्रालयामध्ये तुम्हाला मंत्रालयामध्ये जी रचना असते ते आपले माननीय प्रत्येक विभागाचे सचिव असतात, सेक्रेटरी असतात, त्यांच्या खाली जॉईंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर, परत हे काही ठिकाणी जॉईंट कमिशनर किंवा डेप्युटी कमिशनर पण असतात, परत खाली अंडर सेक्रेटरी असतात. अंडर सेक्रेटरी असल्यानंतर परत मग खाली सेक्शन ऑफिसर असतात, त्यांना डेस्क ऑफिसर असंही म्हटलं जातं, खाली ASO आणि मग क्लरिकल स्टाफ आणि मग वर्ग क्लर्क आणि मग वर्ग 4चा क्लास शिपाई वगैरे. तर मोस्टली कसं असतं इथं सेक्शन ऑफिसरचं काम ASO आणि क्लर्क यांच्याकडून जे काही शासनाची अपेक्षित असतं शासनाला म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्याच्यामुळं आपले जे मंत्रिमंडळ आहे आणि माननीय सेक्रेटरी साहेब असतील त्यांच्या समन्वयानं ज्या काही गोष्टी अपेक्षित असतील, मग ते ड्राफ्ट तयार करणं असेल, एखादा रेग्युलेशन काढणं असेल, एखादी अधिसूचना काढायची असेल, GR काढायचं असेल, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही करायचं असेल तर हे सेक्शन ऑफिसर करत असतात. मग सेक्शन ऑफिसर हे गट मध्ये बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये पोस्ट आहे. फक्त एकच आहे त्याचं, तुम्ही मंत्रालय म्हणजे मंत्रालय जे हायेस्ट ऑथॉरिटी असते त्याच्यामध्ये, तर तिथं राहता तुम्ही मंत्रालय लेवलला, आणि तुमचं पूर्ण जो नियंत्रणाचा एरिया, तुम्ही मंत्रालयात कोणत्याही विभागात असता, कोणत्याही डेस्कला असतात, प्रत्येक विभागामध्ये बरेचसे डेस्क असतात, कुठल्याही डेस्कला असतात, पण तुम्ही हायेस्ट ऑथॉरिटी आहे, तुम्ही पूर्ण राज्यामध्ये सगळ्यांवरती तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. कंट्रोल म्हणण्यापेक्षा समन्वय साधू शकता, कोऑर्डिनेशन करू शकता. हे कक्ष अधिकाऱ्यांचं काम आहे. फक्त त्याचं एकच आहे की मुंबईमध्ये राहावं लागतं. ज्या मुंबईमध्ये जे राहायला तयार आहेत आणि ज्यांची इच्छा आहे की मुंबईमध्ये राहायची इच्छा आहे आणि त्यांना की मंत्रालयीन जॉब करायला तयार, म्हणजे ग्राउंड लेवलची रियालिटी वेगळी असते, मंत्रालयाची रियालिटी वेगळी असते. मंत्रालयामध्ये तुमचे जे स्टेक होल्डर वेगळे असतात आणि ग्राउंडचे स्टेक होल्डर वेगळे असतात. तर अशा ठिकाणी जर तुम्हाला काम करायचं असेल, ग्राउंडला काम न करता काही डिसिजन मेकिंगवरती वगैरे तुम्हाला काम करायचं असेल, तर तुम्ही कक्ष अधिकारी पोस्ट घेऊ शकता. परत MPSC ची पण एक कक्ष अधिकारीची पोस्ट आहे, ती MPSC मध्ये असते, सेम पद्धतीचा जॉब असतो पण MPSC मध्ये तुमच्या ह्या ऍडव्हर्टाइजमध्ये आहे. परत शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी पोस्ट आहे. शिक्षणाधिकारी जे असतात ते एकतर शिक्षण विभागामध्ये संचालक, मान्य संचालकांची जे असते किंवा शिक्षण आयुक्त असतात, मान्य संचालक असतात, त्यांच्या हरारचीमध्ये काम करतात, किंवा जिल्हा परिषदेमध्ये एक शिक्षण विभाग असतो, त्या शिक्षण विभागाचे HOD म्हणून काम करतात. जिल्हास्तरीय लेवलच्या सगळे माध्यमिक शिक्षण विभागामध्ये पण शिक्षणाधिकारी 2-3 प्रकारचे असतात. एक योजना शिक्षण अधिकारी असतो, माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी. तर तुमचं जे शिक्षण विभाग, प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील किंवा योजना असतील, ते काम तुमचं अंमलबजावणी करणे शिक्षण विभागाचं काम आहे. उपशिक्षण अधिकारी पोस्ट आहे ते तालुकास्तरीय गट शिक्षण अधिकारी असतात. तालुकास्तरीयवरती त्यांची पंचायत समितीमध्ये असेल तर प्राथमिक शिक्षणाच्या रिलेटेड काम करतात. त्याचबरोबर ही सेम पोस्ट याच्या जिल्हा परिषदेमध्ये पण असते, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक. मग तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये असाल त्या ठिकाणी तुमचं मोस्टली तुमचे जे शालेय पोषण आहाराच्या योजना असतील, विद्यार्थ्यांना वेगळं स्कॉलरशिप देत असतील, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं असेल, याच्या रिलेटेड सगळं काम हे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी करत असतात. टेक्निकल पोस्ट आहे ती, तांत्रिक पोस्ट आहे, म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड आहे. आदिवासी विकास हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 2 पोस्ट आहेत, एक तर PO म्हणून आहे, प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून एक आहे, आणि APO म्हणून एक आहे. यांच्यामध्ये 2 असतात. एक विकास कामाच्या रिलेटेडची पोस्ट असते, म्हणजे हे जे केडर आहे आता त्याच्यामध्ये आपण PO म्हणून काम करणार आहे, तर तिकडे एक विकास असतो, म्हणजे वेगवेगळ्या विकासविषयक योजना राबवणं. आणि दुसरी सर्टिफाईंग ऑथॉरिटी, प्रमाणपत्र देणं, म्हणजे आपले जे आदिवासींचे जे जात पडताळणी वगैरे असतात त्यांचे प्रमाणपत्र देणं, त्या प्रमाणपत्र कमिटीमध्ये असतात. PO जवळपास माझ्या माहितीनुसार 30 PO कार्यालय आहेत, त्यातले 11च्या आसपास काहीतरी IS अधिकारी असतात, प्रोजेक्ट ऑफिसर, आणि उर्वरित आपले प्रोजेक्ट ऑफिसर महाराष्ट्र स्टेट केडरचे असतात ते. तर यांचं बेसिकली काम काय आहे हे 2 सांगितले. एक तर तुम्ही जर PO म्हणून गेला तर तुम्ही एक विकास म्हणून ह्याच्यामध्ये काम कराल. बाकी प्रमाणपत्र ऑथॉरिटीमध्ये मला तर एक्झॅक्टली नाव नाही आठवत की त्या पोस्टचं नाव काय, पण पुण्यामध्ये हे आदिवासी रिलेटेड सर्टिफिकेट, म्हणजे आदिवासींचं सर्टिफिकेशनचं वगैरे काम हे आपल्या पुण्यामध्ये ऑफिस आहे, तिथून चालतं. तर तिथं पण हे पोस्ट असतात, तर प्रमाणपत्र देण्याचं काम आहे. APO पण असेल, PO पण असेल, तर त्यांचं सर्टिफाईंग ऑथॉरिटी वगैरे असं काहीतरी नाव आहे, पण मला एक्झॅक्टली नाव नाही आठवत, त्याच्यामुळे मी नाव नाही सांगत आहे. बेसिकली काय त्यांचं काम असं सर्टिफिकेशनच्या रिलेटेड त्यांचं काम असतं. आणि विकासाच्या मध्ये मग त्यांच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्याच्यामध्ये आदिवासींच्या रिलेटेड आदिवासी शाळा असतात, आदिवासी वसतिगृह असतात, तर त्यांच्या रिलेटेडची सगळी कामं करणं
त्यांचं नियंत्रण ठेवणं, त्यांचा विकास करणं, विद्यार्थ्यांचा विकास करणं, शिक्षणाच्या रिलेटेड, म्हणजे ओव्हरऑल आदिवासींचं जे आपण HRD मध्ये वाचलेलं असतं, सॉरी HR मध्ये वाचलेलं असतं आदिवासींच्या विकासमध्ये, जे वेगवेगळे ट्रायबल सब प्लॅन असतात, वेगवेगळे क्लस्टर असतात ट्रायबलचे, तर त्या सेक्टरचा ओव्हरऑल विकास करणं हे काम असतं. माननीय कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या विभागांना आदिवासी क्षेत्रामध्ये खर्च करण्यासाठी आपली जी DPC असते, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, तर माननीय कलेक्टर साहेबांच्या सूचनेनुसार इथं आपल्याला वेगवेगळ्या विभागाला पैसा मिळत असतो. तर ते कशा पद्धतीने पैसा दिला जातो, काम केलं जातं, ह्याच्या रिलेटेडचं समन्वयाचं काम हे प्रकल्प संचालकांच्या अध्यक्षतेखाली होतं. APOचं काम त्याच्या रिलेटेडच आहे, सेमच काम आहे. आता इथं प्रमोशनला पण बऱ्यापैकी तेवढंच होतं, एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही, पण 10 वर्षाच्या आसपास तरी कालावधी लागू शकतो. परत हे नगर विकास मुख्याधिकारी गट आणि गट ब, आता माझ्या मते गट ब ची पोस्ट नाही आपल्याकडे, फक्त मुख्याधिकारी गटच आहे, गट ब नाहीये. तर आपण वाचलेलं असतं याचा क्वालिटीचा अभ्यास करताना की काय काम आहे काय नाही ते, त्याच्यामुळं जसं BDOचं काम असतं पंचायत समितीच्या सचिव म्हणून, तसंच मुख्याधिकाऱ्यांचं काम असतं नगर परिषदेचे ते सचिव असतात, ते तिथल्या नगर परिषद किंवा नगरपालिकेचे सचिव असतात ते. गट अ हे पद आहे, मोस्टली यांचं प्रमोशन जे आहे ते वर महानगरपालिकांचे आयुक्त म्हणून, उपायुक्त म्हणून काम करतात. ते महानगरपालिकेचे जे असतात, काही महानगरपालिकांचे आयुक्त म्हणून पण काम करतात. परत मोस्टली काय नगर विकास आणि ग्रामीण विकास यांच्यामध्ये फरक आहे, म्हणजे बेसिकली योजना त्याच बघा, शहरी भागांमध्ये घरकुलाच्या योजना वापरल्या जातात, ग्रामीण भागामध्ये घरकुलाच्या योजना राबवल्या जातात, पण शहरी भागाच्या समस्यांचं स्वरूप वेगळं, ग्रामीण भागाच्या समस्यांचं स्वरूप वेगळं. त्याच्यामुळं मुख्याधिकारी हे पद पण खूप महत्वाचं आहे. परत महिला व बालविकास याच्यामध्ये महिला CDPO क्लास 1 एक आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर, आणि निरीक्षक म्हणून एक आहे, प्रमाणित शाळा म्हणून, असे 2 पदं आपल्याकडे आहेत. हे बघा, निरीक्षक, प्रमाणित शाळा म्हणून एक पद आहे आपल्याकडे, म्हणजे आता तुमच्या 2022 मध्ये. आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी, तर महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मध्ये CDPO क्लास 1 आणि मग क्लास 2 असे पद आहेत. त्याच्यामध्ये मग हे जे CDPO क्लास 1 चं पद आहे, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था हे जे पद आहे, हे पद दिलेलं आपल्याला आपल्या या परीक्षेमध्ये. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था ही मोस्टली नगरपालिका महानगरपालिका एरियामधल्या जे शाळा असतात त्यांच्या रिलेटेड देखरेख, त्यांच्यामध्ये ज्या काही योजनांच्या अंमलबजावणी त्यांच्या आस्थापनाच्या रिलेटेडचे विषय हे पद करत असतो. आणि बालविकास प्रकल्प अधिकारी जे आहेत त्याच्या जिल्हा परिषदेमध्ये एक विभाग असतो महिला व बालविकास, तर त्या बालविकास प्रकल्प अधिकारी ते काम करतात. त्याचबरोबर आपल्या अंगणवाड्या असतात, अंगणवाड्यांवरती देखरेख ठेवणं, महिला व बालविकास आयुक्त असतात, तर त्यांच्या वेगवेगळ्या योजना असतात, तर त्याच्या रिलेटेडचं काम बालविकास प्रकल्प अधिकारी करत असतात. ते बालविकास प्रकल्प अधिकारी व तत्सम पदे म्हणजे हे सगळे जे बाकीचे सगळे, त्यांच्यामध्ये बेसिकली हेच असतं की महिला आणि बालविकासाच्या रिलेटेडच्या योजना वगैरे राबवणं, हे त्या पदांचं मुख्यतः काम असतं. मग जिल्हा परिषद लेवलला असेल किंवा डिस्ट्रिक्ट जिल्हा लेवलला पण ना महिला व बाल विकास अधिकारी असतात, ते स्टेट केडरचे असतात. म्हणजे जिल्हा परिषद केडरचं असणं वेगळं आणि हे स्टेट, हे झेडपीच्या अंडर येतात. आणि स्टेट केडर म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे महिला व बाल विकास मंत्रालय आहे, विभाग आहे, त्यांच्या अंडर जे महिला व बाल विकास आयुक्तालय आहे, तर त्या आयुक्तालयाच्या अंडर ही पदे येत असतात. त्यांच्या आस्थापना वेगवेगळे असते, तर कामाचं स्वरूप म्हणजे कामाची विभागणी केलेली असते की वेगवेगळ्या योजनांचं डिव्हिजन केलेलं असतं. आता आपल्याकडे ICDS योजना आहे, ही झेडपीच्या अंतर्गत अंगणवाडी, झेडपी मार्फत अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत योजना राबवली जातील. बाकीच्या ज्या योजना असतील म्हणजे महिलांचं संरक्षण असेल, महिलांच्या संरक्षण रिलेटेड वेगवेगळे कायदे असतील, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटचं जे महाराष्ट्र शासनाचं जे डिपार्टमेंट आहे ते आपल्याकडे काम करत असतं. परत तहसीलदार, गट उपशिक्षण अधिकारी, मंत्रालयीन कक्ष अधिकारी, MPSC मार्फत पण कक्ष अधिकारी असतात, तर ते होल अँड सोल MPSC मध्येच काम करतात, त्यांचे प्रमोशन MPSC मध्येच होतं. आणि सहाय्यक नियंत्रक शिधा वाटप, हे पोस्ट सगळ्यात शेवटचं आहे, तर हे याच्यामध्ये मेन्शन केलेलं नव्हतं. तर बघा, शिधा वाटपाच्या रिलेटेड आपल्याकडे जनरली बघितलं तर आपल्याकडे राशनिंगचे दुकान असतात, तर ते रेशनिंगचे दुकान मोस्टली तालुकास्तरीय लेवलला पुरवठा नायब तहसीलदार एक असतात, तर ते रेशनिंगच्या दुकानावरती त्यांचं नियंत्रण ठेवणं, त्यांचं मॅनेजमेंट करणं, योग्य पद्धतीनं शिधा दिला जातो का नाही याच्याकडे लक्ष ठेवून हे ते नायब तहसीलदार बघत असतात. पण मुंबई आणि ठाणे, पुणे नाही, आता माझ्या माहितीनुसार फक्त मुंबई आणि ठाणेच आहे. तर सहाय्यक नियंत्रक शिधा वाटप, जे सहाय्यक नियंत्रक शिधा वाटप आहे ना, तर ही पोस्ट मुंबई आणि ठाणे हे जे 2 मोठी एरिया, त्याच्यामध्ये राशनिंगचं जे आहे, रेशनिंगचं जे दुकान चालतं, तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्यांचा जो योग्य पद्धतीनं तिथं जे काही
म्हणजे कुठल्याही पद्धतीचा काळा बाजार होऊ नये तर ह्याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम यांच्यामार्फत चाललं जातं. त्यांची आस्थापना म्हणजे बहुतेक म्हणजे 100% माहित नाही, पण त्यांची आस्थापना माननीय रेशन आयुक्त असतात त्यांच्याकडे असते ती आस्थापना. त्या रेशन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली की त्यांच्या ह्याच्याखाली ते पूर्णतः त्याचं काम चाललं जातं. आणि मी 100% सांगू शकत नाही, पण बऱ्यापैकी माझ्या माहितीनुसार मुंबई आणि ठाणे ह्याच 2 ठिकाणी ते पोस्ट आहे. त्याच्यामुळे भविष्यात ही पोस्ट बाकीच्या महानगरपालिका एरियामध्ये किंवा मेट्रो सिटीज आहेत तिथं पण ही पोस्ट जाऊ शकते. त्याच्यामुळे भविष्य आपल्याला सध्या तरी मी सांगू शकत नाही की तिथे, पण ज्यांची मुंबई आणि ठाणे या ठिकाणी काम करायची इच्छा, ज्यांची घरं असतील तिथं सेटल असतील तर त्या ठिकाणी तुम्ही हे काम करू शकता. आता ही झाली इन जनरल तुमची कामाची माहिती. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करू, ऑप्टिंग आउट एकचं बघू नेमकं काय आहे ऑप्टिंग आउट, आणि त्याच्यानंतर ठीक आहे ऑप्टिंग आउट बघू. ऑप्टिंग आउट काय आहे हे सांगतो आणि ती कशा पद्धतीने निर्माण झालं हे सांगतो. 2019 साली ही ऑप्टिंग आउटची प्रोसिजर सगळ्यात पहिले राबवली गेली. 2019 ची स्टेट सर्व्हिस. ठीक आहे, राज्यसेवेच्या परीक्षेसाठी राबवली गेली. त्याच्या अगोदर ही ऑप्टिंग आउटची प्रोसिजर कुठं सुद्धा नव्हती. त्याच्या अगोदर वेटिंग लिस्ट नावाचा प्रकार होता. त्या वेटिंग लिस्टचे नियम होते भरपूर काहीतरी, म्हणजे समजा परीक्षा झाल्यानंतर एका वर्षातच काहीतरी वेटिंग लिस्ट लावली जायला पाहिजे किंवा मग ती दुसरी परीक्षा नाही झाली पाहिजे, काहीतरी थोडेफार रूल्स होते त्याचे, मला एक्झॅक्टली माहिती, पण अशाच प्रकारचे काहीतरी रूल होते. मग काय व्हायचं, समजा परीक्षा झाली, ऑप्टिंग आउट वेटिंग लिस्ट काय व्हायचं, मग ज्या मुलांनी जॉईन केलेलं आहे, मग समजा काही मुलांनी जॉईन केले नाहीत, हे फक्त गट ब गट कशासाठी होतं, म्हणजे ज्या परीक्षांमार्फत फक्त एकाच पदाची निवड केली जात होती. म्हणजे एसटी असेल एकच परीक्षा एकच पद, एएसओ एकच परीक्षा एकच पद, पीएसआय एकच पद, क्लर्क एकच परीक्षा एकच पद. तर त्याच्यामध्ये काय झालं की ह्या पदांची नियुक्ती केली जायची. आणि मग समजा एक 100 जागा आहेत, त्यातल्या 80 मुलांनी जॉईन केली, 20 मुलांनी जॉईन केली नाही, तर 80 जॉईन केलेले सोडून द्यायचं आणि 20 मुलांसाठी वेटिंग लिस्ट लावायची. परत समजा 20 मधल्या 15 लोकांनी जॉईन केली तर परत 5 मुलांसाठी वेटिंग लिस्ट लावणं वगैरे हा प्रकार होता त्यावेळेला होता. पण स्टेट सर्व्हिसमध्ये ना अशा पद्धतीची वेटिंग लिस्ट लागली जात नव्हती, कारण तिथं मल्टिपल केडर होते, केडर भरपूर होते. म्हणजे समजा कसं की डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, एससी एसटी, डेप्युटी सीओ म्हणजे बीडीओ, तहसीलदार हे पद आहेत, आणि परत मग उपशिक्षणाधिकारी वगैरे पद आहेत. त्यातल्या समजा एखाद्या व्यक्तीने जॉईन नाही केलं, समजा एखाद्याने एससी एसटी पद जॉईन नाही केलं किंवा तहसीलदार नाही केलं किंवा बीडीओ नाही केलं, तर काय होतं की समजा ते पद रिक्त झालं, मग खालचे जे लिस्ट आहेत मग ते वरती सरकले पाहिजे, सगळे मेरिट लिस्ट वरती गेली पाहिजे. मग मेरिट लिस्ट वरती गेली तर मग खाली जो वेटिंग मध्ये तर त्याला चान्स भेटला पाहिजे. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की पूर्ण हाराची कोलॅप्स व्हायची ती, म्हणजे जी काय तो पिरॅमिड होता ना तो कोलॅप्स व्हायचा. मग आता त्याच्यामुळे त्याला सोल्युशन तर निघायला पाहिजे. प्रत्येक वेळेला काय होतं स्टेट सर्व्हिसमध्ये, समजा एक 100 जागा असतील तर 10 ते 5 लोक हे जॉईनच नव्हते करत, त्यांचे पर्सनली प्रॉब्लेम असतील, मे बी त्या जॉईनिंगच्या प्रोसिजरमध्ये त्यांचे प्रमोशन झाले असतील किंवा त्यांचे इंटरेस्ट बदलले असतील. म्हणजे ज्यावेळेला ऑप्शन टाकायचे असेल, समजा त्यावेळेला एखाद्याला तहसीलदार पाहिजे असेल किंवा बीडीओ पाहिजे असेल त्या प्रोसिजरच्या वेळेला, पण नंतर त्यांना वाटलं की आपली पर्सनॅलिटी ह्या पदांसाठी नाहीये. मग आता समजा ऑलरेडी ते एखाद्या पदावरती काम करत असतील, समजा हे एससी एसटी पदावरती काम करत असतील किंवा एआरटीओ म्हणून काम करत असतील, बऱ्याच एक उदाहरण झालेले, बरं मी काय मनाचे सांगत नाहीये, हे झालेले आहेत. एखादा एआरटीओ पदावरती म्हणून काम करणारा माणूस आहे किंवा एखादा एससी एसटी म्हणून पदावरती काम करणारा माणूस आहे, त्यांनी एआरटीओ घेतलेली, किंवा एआरटीओ म्हणून पदावरती काम करणारा माणूस आहे त्यांनी तहसीलदार किंवा बीडीओ घेतलेले. मग काय व्हायचं, त्यांना परत समजून येतं, रिअलाइज व्हायचं की हा ते परीक्षा झाली, निकाल लागला, गुलाल सत्कार हे ते झालं सगळं, पण नंतर समजा अरे कामाच्या वेळेला ऍक्च्युली आपली पर्सनॅलिटी तशी नाहीये, म्हणजे बीडीओ किंवा तहसीलदार म्हणून आपण काम करू शकत नाही. जेव्हा त्यांना असं रिअलाइज, किंवा त्यांचे घरचे काही प्रॉब्लेम असतील, त्यांचे लाईफ पार्टनर असतील, त्यांचे जॉबच्या रिलेटेड असेल किंवा फॅमिलीचं काही कोणी आजारी असेल, काही म्हणजे वैयक्तिक प्रॉब्लेम काही झालं तर काय व्हायचं, मग त्यांना समजून यायचं की आपण काही ह्या पदांना न्याय देऊ शकत नाही किंवा आपल्या पर्सनॅलिटी हे पद शोभू शकत नाही. मग असे 5 ते 10 पद दरवर्षी लॅप्स व्हायचे. मग त्याचा तोटा काय होतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परीक्षेचा अभ्यास करताना किती स्ट्रगल करावा लागतो, किती कुणाचं नशीब कधी उधळेल सांगता येत नाही. म्हणजे समजा एखाद्या वर्षी झाला असेल पोस्ट, पुढच्या वर्षी त्याला पोस्ट मिळेल ह्याची पण काही गॅरंटी नसते. मग ह्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं, जो ज्यांनी त्या वर्षी काम केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, त्या वर्षी त्यांनी अभ्यास केला असतो त्याच्यावरती अन्याय होतो. आणि मेन आपली ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्याच्यामध्ये समजा 100 पद आहेत ह्या वर्षी, पुढच्या वर्षी 200 पद आहेत. आता 100 पद आहेत म्हणून तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. आता पण तुमचे 627 काहीतरी 25 जागा आहेत.
म्हणून तुम्हाला पदे मिळणार आहे. समजा 200 जागा असतात, 200 जागा असतात, हे तर उरलेले 400 लोक आहेत, त्यांना पदेच मिळली नसती. ठीक आहे. मग हे तुम्ही 400 मध्ये आहात म्हणजे तुम्ही खूप काही अभ्यास केलेला आहे किंवा खूप काय केलेलं असं नाहीये. त्या वर्षीच्या पदांचा प्रश्न आहे. ह्या वर्षी 625 काहीतरी 600+ जागा आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पदामध्ये, समजा या वर्षी 200 जागा असतात तर हे 400 पर उडलेच असते, कधी ना कधी उडले असते. मग आपण ज्यावेळेस सिलेक्ट होतो त्यावेळेला ते आपण सिलेक्ट होतो ते आपली पद नाहीये, आपल्याला त्या ठिकाणी त्या वर्षी त्या जागा, त्या व्हॅकन्सी अवेलेबल आहेत म्हणून आपण त्यांना क्लेम करतो. हे प्रत्येक उमेदवाराच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. म्हणून समजा यावर्षी 200 जागा असतील तरी 400 लोक उठले असते, तुमचा काहीच संबंध नव्हता, तुम्ही ह्याच्यावरती क्लेम पण करू शकला नसता कारण मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही येणारच नव्हता. पण समजा त्या 200 मधल्या एक 50 लोकांनी ठरवलं आम्हाला पद नको, तर उरलेली ह्यातले 400 मधले 50 लोक इन झाले असते ज्यांना गरज आहे पदाची. मग हे सद्सद्विवेक बुद्धी किंवा एक ह्युमॅनिटीचा नेचर, एक सद्सद्विवेक बुद्धीचा किंवा एक माणसाचा स्वतःचा बुद्धीचा वापर करून दुसऱ्याबद्दल करुणा दाखवून आपण त्या फेजमधून जातोय, आपल्याला त्या पदाची गरज नसताना आपण ते पद कशासाठी घ्यायचं, तर हे बरेच वर्षे सिस्टम चालू होते. त्याच्यामुळे खूप मुलांचा लॉस व्हायचा. 2019 साली काय झालं, ज्यावेळी मी त्या परीक्षेला स्वतः अपील होतो, ज्या परीक्षेमधून माझं सिलेक्शन झालेलं आहे, त्यावेळेला आमच्या वेळेला काय झालं होतं, कोरोना आणि एसीबीसी रिझर्वेशनचा प्रश्न होता, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलो, त्याच्यामुळे आमची जॉईनिंग खूप लेट झाली होती. ह्या प्रक्रियेमध्ये कसं झालं, एमपीएससीने परत आमचे काही न्यायालयीन निर्णयामुळे एमपीएससीने परत आमचे पोस्ट प्रेफरन्स मागितले आणि पोस्ट प्रेफरन्स मागितल्यानंतर एमपीएससीने काहीतरी क्लॉज टाकला होता. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की समजा जर कोणी पोस्ट प्रेफरन्स दिले नाही तर तुमचे बाय डिफॉल्ट जाहिरातीमध्ये जे काही नियम आहेत, जाहिरातीमध्ये जे काही सिक्वेन्स आहे त्याप्रमाणे तुमचे पद धरले जातील. सुरुवातीला एमपीएससीने काय सांगितलं होतं, समजा तुम्ही पोस्ट प्रेफरन्स टाकले नाहीत तर तुम्ही प्रोसेसमधून आउट होणार. मग बऱ्याचशा लोकांना माहिती होतं की ऑलरेडी पोस्ट मिळाले आहेत आपल्याला आणि ज्यांना गरज नाही, मग त्यांनी काय केलं की पोस्ट प्रेफरन्स टाकलेले नाहीत. हे एमपीएससीनं नोटिफिकेशनद्वारे सांगितलं होतं की जर पोस्ट प्रेफरन्स टाकले नाहीत तर आम्ही तुम्हाला कन्सिडर करणार नाही. पण एमपीएससीचे जे नियम आहेत, राज्यसेवा जे स्टेट सर्व्हिसचे जे नियम आहेत रिक्रुटमेंटचे, तर त्याच्यामध्ये नियम असा आहे की एखाद्या उमेदवाराने जर पोस्ट प्रेफरन्स टाकले नाहीत, आणि तुम्हाला आत्ताही सांगतो तो स्टेट सर्व्हिसचा नियम आहे, म्हणजे त्यावेळेला होता, आता नियम चेंज झाले असतील तर मला माहित नाही, पण त्यावेळेला नियम होता, बहुतेक हाच नियम आहे की जर तुम्ही पोस्ट प्रेफरन्स टाकले नाहीत तर तुमची जे काही जाहिरातीमध्ये जो काही क्रम आहे त्याच्याप्रमाणे तुमचा प्रेफरन्स गृहीत धरला जाईल, असा त्याचा नियम आहे. मग त्यावेळेला काय झालं की ज्या लोकांनी सुरुवातीच्या केसनुसार ज्यांनी काय पोस्ट प्रेफरन्स भरले नव्हते, मग ते सिलेक्ट होणार होते, त्यांना त्या पोस्टची गरजही नव्हती. म्हणजे बरेचसे होते, आमचे मित्र होते तहसीलदार साहेब, 2017 किंवा 18च्या बॅचचे ते पासआउट होते, की त्यांनी प्रेफरन्स भरला नव्हता कारण त्यांना आउट व्हायचं होतं. त्याचबरोबर त्यावेळेला 2019च्या बॅचला एक डेप्युटी कलेक्टर मॅडम होता, ते ऑलरेडी डेप्युटी कलेक्टर होता 2017-18ला, तर त्यांनी प्रेफरन्स भरले नव्हते. मग काय व्हायचं की त्यांची पण पोस्ट राहिली जायची. मग त्याच्यावेळेला आमच्या बॅचने, विशेषतः मी तुम्हाला म्हणजे सांगू शकतो की आमच्या बॅचने प्रयत्न केल्यामुळे 2019ला आमची बॅच होती, आम्ही पूर्ण प्रयत्न केले. माननीय अध्यक्ष होते त्यावेळी गवई साहेब आणि माननीय सदस्य होते मेश्राम साहेब, यांच्या सोबत आम्ही स्वतः एक ड्राफ्ट तयार केला आणि मग ही ऑप्टिंग आउटची प्रोसिजर आम्ही स्वतः डिझाईन केलेली आहे आणि हे आमच्या बॅचला जी लागू झाली ती इथून पुढच्या सगळ्या बॅचला चालू झाली. मला एक सांगायला अभिमानास्पद गोष्ट आहे की हे पूर्ण काही लोक आहेत त्याच्यामध्ये, मी स्वतः पण होतो हे ड्राफ्ट तयार करण्यामध्ये. माननीय मेश्राम साहेब, माननीय गवई साहेब यांना आम्ही स्वतः अप्रोच होऊन ह्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत आणि एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये खूप इव्हॅल्युएशन म्हणजे खूप मोठी अशी चेंज आहे. त्याचा फायदा आता इथून पुढे जे काही एमपीएससी जोपर्यंत हा नियम चेंज होत नाही ऑप्टिंग आउटचा तोपर्यंत होतो. मग ह्याच्यामध्ये आम्ही काय सांगितलं होतं की सगळ्यात पहिले मेरिट लिस्ट लावा आणि ज्यांना ह्याच्यामधून ऑप्ट आउट करायचं आहे की आम्हाला ही पद नको आहे, ऑप्ट आउट व्हा, जेणेकरून मग जे काही सबसिक्वेन्स त्यांच्या रँकनी खाली असतील त्यांना त्या पदाचा अकॉर्डिंग टू मेरिट आणि अकॉर्डिंग टू जे काही जागांचं वाटप असेल त्याच्याप्रमाणे त्यांना लाभ होईल. मला एवढं सांगत होते की हे ऑप्टिंग आउटची हिस्ट्री काय आहे ते सांगितली, त्याच्या रिलेटेड माझं आर्टिकल पण त्यावेळी पब्लिश झालं होते की नेमकी प्रोसिजर काय आहे आणि इथून पुढे ते सगळ्यांना लागू झाली. मग ह्याचा फायदा काय झाला, ऑप्टिंग आउट झाल्यामुळे काय झालं, वेटिंग लिस्टचा विषय राहिला नाही. तुम्ही ऑप्टिंग आउट केलं लगेच तुम्हाला त्या वर्षी म्हणजे पुढच्या बॅच सोबत जॉईन होण्यापेक्षा तुम्ही लगेच ऑप्टिंग आउट केल्यानंतर तुम्ही जर अवेलेबल असाल, तुम्ही जर इलिजिबल असाल, अवेलेबल नाही इलिजिबल असाल तुम्ही जर त्या सिक्वेन्समध्ये, तर लगेच तुम्ही होणार. म्हणजे ऑप्टिंग आउटचं तेच होतं की त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही प्रयत्न केले आणि त्याच्यामुळं आज पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय. त्याचा खूप अभिमान आहे आम्हाला, कारण ते फक्त आम्ही आमच्यासाठी सुरू केलं होतं की आमच्या बॅचसाठी, म्हणजे एक मार्ग काढला होता की, आणि तो मग
आणि तेच आम्ही असं सांगितलं की इथून पुढे सगळ्यांना हे करणं अपेक्षित आहे. मग एमपीएससीनं मान्य मेश्राम साहेब होते आणि माननीय अध्यक्ष होते गवई साहेब त्यावेळेचे, तर त्यांनी ही खूप महत्त्वाची स्टेप घेतलेली आहे आणि त्याचा फायदा की आता इथून पुढे सगळ्यांना होईल आणि तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना होईल. फक्त ऑप्टिंग आउटमुळे काही जर कुणाला तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना सांगा तुम्ही की ज्यांना गरज नाही त्यांना बाहेर पडा. आणि ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आलेला असूनही 2-3 कॅन्डिडेट असे निघतातच की ते ऑप्टिंग आउट काही करत नाहीत, पोस्ट घेतात आणि परत ते पोस्ट घेतात आणि परत मग ते पोस्ट वाया जातात. अशी जी मानसिकता असते, या मानसिकतेला आपण काही करू शकत नाही. फक्त मॅक्सिमम एवढाच आमचा म्हणजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे की कमीत कमी विद्यार्थ्यांचं नुकसान हो. त्याचबरोबर दुसरा काय बघा, आता मेरिट लिस्ट आहे. तुम्हाला मेरिट लिस्टवरून ना तुम्हाला अंदाज येऊन जातो की कशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं. समजा एखादा ऑलरेडी वर्ग एक असेल, समजा क्लास 1 एखादा ऑलरेडी असेल, क्लास 2 असेल, क्लास 3 वर्किंगसाठी सुरू आहे. जे नॉन वर्किंग आहेत त्यांना कुठलंही पद मिळालं काही प्रॉब्लेम नाही, ते स्वखुशीने घेतात. त्यांना फक्त पद मिळण्याशी अपेक्षित असतं, कारण त्यांना एक त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, कुठेतरी रोजगाराचा साधन उपलब्ध करायचं असतं. ठीक आहे. आता क्लास 3 मध्ये काही काही पद आहेत बघा. मी तुम्हाला सांगितलं की क्लास एमपीएससीतले जे क्लास 2 पद आहेत त्याच्यापेक्षा खूप भारी पद आहेत. आणि ते समजा किंवा क्लास 1 ची जी पद आहेत, तुम्हाला इथून कुठे जायचं, इथून इथं जायचं का इथून इथं जायचं का इथून इथं जायचं ते तुम्ही ठरवायचं. समजा जे वर्किंग आहे, नॉन वर्किंगचा काही विषय नाही, तुम्ही प्रेफरन्स आता जे मी सांगितलं ते माहिती आहे, पुढे स्लाइड आहे त्याच्यावरून डिस्कशननुसार तुम्ही ते डिसाईड करा. तर तुमची मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये मग क्लास 1 ऑलरेडी असेल तर तुमचे काय डिझायर्ड क्लास 1 असतील, एक क्लास 1 क्लास 1 2 क्लास 1 3 किंवा क्लास 1 4. समजा ह्या क्लास 1 मध्ये डिझायर्ड माझ्या 4 पद आहेत तर ते असतील तर तुम्ही 4च प्रेफरन्स द्या. ठीक आहे. पुढचे प्रेफरन्स देऊ नका. ऑप्ट आउट करण्यापेक्षा, म्हणजे समजा एखादा क्लास 1 आहे त्याचा रँक समजा किती 70 किंवा 80 आता ह्या लिस्टमध्ये असेल तुमचा, मी कुठल्याही कॅटेगरीचा उल्लेख नाही करत आहे, इन जनरल बोलतोय, 70-80 असेल किंवा कॅटेगरीमध्ये पण 10-12 असेल. ठीक आहे. पण तुम्हाला तुमचे डिझायर्ड क्लास 1 भेटणार नाही. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल की ते वरती कोण कोण मुलं आहेत वगैरे तुम्ही चेक केल्यानंतर की वाटत नसेल, पण तुम्हाला डिझायर्ड असेल, समजा मी एखादा क्लास 1 ऑफिसर आहे आणि मला माझी डिझायर्ड पोस्ट डिवाइस पे एकच पोस्ट पाहिजे, मला बाकी दुसरी कुठली पोस्ट नको आहे, तर फक्त एकच पोस्ट टाका, जेणेकरून तुमचंही नुकसान होणार नाही, दुसऱ्या कोणाचं नुकसान होणार नाही. म्हणजे तुम्हाला समजा मी एक क्लास 1 ऑफिसर आहे आणि मला ती भेटली तरी मी घेणार नाही, पण हवा करायच्या, मला स्टेटसला टाकायचे, सोशल मीडियावरती हवा करायचे, पेपरमध्ये यायचंय, हे असलं करायचं असेल तर त्याची काही गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आला म्हटलं तर तुमचं झालं असेल हे सगळं करून. ठीक आहे. क्लास 2 पोस्ट मध्ये पण बघा काही काही क्लास 2 पोस्ट खूप भारी आहेत रादर दॅन काही क्लास 1 पेक्षा. ठीक आहे. त्या क्लास 1 पोस्ट पेक्षा पण काही क्लास 2 पोस्ट भारी आहेत. तर तुम्हाला विचार करून टाकायचं तुम्हाला. आणि ऑलरेडी क्लास 2 असेल तर क्लास 2 मध्ये जर दुसरी कुठली घ्यायची असेल आणि जर तुम्ही जॉईन करणार असाल 2018च्या वेळेला किंवा अगोदर काय झालं, काही काही क्लास 1 पोर असायचे ते क्लास 2 ची पोस्ट घ्यायची फक्त नावासाठी, काहीच नाही, जॉईन पण करायचं नाही, मग ते वाया जायचे 2018च्या अगोदर वगैरे. 19 नंतर 19ला पण काही लोकांनी केलं होतं, पण नंतर जसं ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आला तसं हे सगळं बऱ्याचशा गोष्टी बंद झालेल्या आहेत. तुम्हाला क्लास 2 मध्ये काही डिझायर्ड क्लास 1 असतील, समजा 1-2 पोस्ट आहे, दुसरी पोस्ट आहे क्लास 1 मध्ये, आणि क्लास 2 मध्ये ही तिसरी पोस्ट आहे आणि चौथी पोस्ट आहे. तुम्हाला क्लास 2 मध्ये 4 पाहिजे, विषय संपला. सेम क्लास 3 मध्ये पण यायचंय. तुम्हाला क्लास 2 मध्ये एखादी पोस्ट पाहिजे का, ओके, जेवढा पाहिजे तेच टाका आणि तुम्ही जॉईन करणार असेल तर, जेणेकरून तुमच्या इतर जे बांधव आहेत तुमच्यासोबत, इतर जे तुमचे मित्रमैत्रिणी जे अभ्यास करतात, तुम्ही जसा स्ट्रगल केलाय तसाच त्यांनी स्ट्रगल केलेला आहे, त्यांच्यावरती अन्याय होणार नाही. हे मेरिट लिस्टच्या बाबतीत सांगितलं, त्याच्यामुळे मेरिट लिस्टवर तुम्हाला पूर्ण अंदाज येऊन जातो आणि तुम्ही एक समाजाला उत्तर द्यायचं असतं, सोशल अकाउंटेबिलिटी असते, ते उत्तर द्यायचं. तुम्ही ऑफिसर झाला तरी ह्याच्यामुळं एखाद्यावरती अन्याय होणार नाही हे तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही की मला हे माहिती नव्हतं किंवा मला हे माहिती नाही. हे सर्वांना माहिती आहे. मेरिट लिस्टवरून तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं अनालिसिस करून तुम्हाला अंदाज येतो की तुम्हाला कुठली पोस्ट मिळेल किंवा कुठली पोस्ट नाही. ठीक आहे. सर्वसाधारण माहिती सांगितली तुम्हाला. ठीक आहे. पोस्ट प्रेफरन्स देतानाचे निकष काय काय निकष द्यावे. ठीक आहे. एक, सगळ्यात पहिले तुमचं ठीक आहे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणजे काही जॉब स्टेक होल्डर मी सांगितलंय, सगळीकडे तुमचे स्टेक होल्डर येणार आहेत. तुम्हाला शासकीय ऑफिसमध्ये बसला म्हणजे तुम्हाला कोणी ना कोणी भेटायला येणारच आहे. तुम्हाला काय की ते समोरचे जे कोणी तुमचे स्टेक होल्डर येतील त्यांच्या समस्या समजून घेणं, त्याच्यावरती सोल्युशन काढणं, हे नाही हा ठीक आहे करून बघतो असं बघून काही उपयोगाचं नाही. त्या समस्येचं सोल्युशन तुम्हाला काढताच आलं पाहिजे. मग तुमची पर्सनॅलिटी तशी आहे का. समजा आता व्हिडिओ म्हणून काम करत असताना तुम्हाला तालुक्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करावे लागतात, फिरायला जावं लागतं, विकास कामांचा आढावा घ्यावा लागतो, प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागतात.
किंवा तुम्ही समजा एसी एसटी असेल तर काही ठिकाणी तुम्हाला व्हिजिट द्याव्या लागतात, तर तुम्ही हे सगळं करू शकता का? किंवा पोलीस असताना तुम्ही पोलिसिंगच्या वेळेला बघायला बऱ्याच वेळेला पोलीस रात्रंदिवस काम करत असतात, सणवार आले तर तुम्हाला ते दौऱ्यावरती जावं लागतात, वेगवेगळे आंदोलनं मोर्चे झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागतं. तर अशी तुमची पर्सनॅलिटी आहे का जेणेकरून काम करताना तुम्हाला मजा आली पाहिजे? म्हणजे समजा तुम्ही येतं का मोर्चा एखादा आंदोलन चाललंय, तिथं पोलीस म्हणून थांबलाय तुम्ही, तर ते काम करताना तुम्हाला मजा आली पाहिजे आतून. हा ठीक आहे, मी काम करतोय, मी चांगल्या पद्धतीने मॅनेज करतोय, क्राऊडला मॅनेज करतोय, ते स्किल माझ्यामध्ये आहे का ते चेक करा एकदा. किंवा समजा तुम्ही व्हिडिओ पंचायत समिती ऑफिसमध्ये बसला, आला तुमच्याकडे एकदम 10-20 लोक, 10-20 लोक 50-60 लोक पण येतात कधीतरी. कुणी अन्यायग्रस्त असतं, कुणी अग्रेसिव्ह असतं, किंवा तहसील ऑफिसमध्ये तहसीलदार बसला, तहसीलदार साहेब बसले असतील तहसील ऑफिसमध्ये, तर त्यांच्या ठिकाणी पण वेगवेगळे मोर्चे होतात, वेगवेगळे आंदोलन येतात. किंवा तुम्ही बाहेर गेला तर तुमचे स्टेक होल्डर असतात, तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकता बघा, काही लोक हल्ले करतात किंवा काही ठिकाणी मारहाण केली जाते, तुमच्या कार्यालयाची तोडफोड केली जाते. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही टॅकल करण्यायोग्य तुमची पर्सनॅलिटी आहे का? का लगेच तुम्हाला हा तिकडे हा मोर्चा एखादा आला, तिकडे घोषणाबाजी व्हायला लागली, 50 लोक बसले तर तुम्हाला घाम फुटतोय, तुम्हाला हृदयाचे ठोके वाढतात, अशी पर्सनॅलिटी आहे? तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी जज करा आणि मग तुम्हाला पब्लिक डिलिंगचे जॉब आणि मग म्हणजे पब्लिक म्हणजे सर्वसामान्य असतील ते स्टेक होल्डर आणि मग काही टेक्निकल जॉब आहेत, मग तुम्ही ते डिसाईड करून तुम्ही तशा पद्धतीनं एक ऑप्शन देऊ शकता. दुसरं तुमची फॅमिली लाईफ असते. फॅमिली लाईफ मध्ये काही लोक आईवडिलांना एकुलते असतात, आईवडिलांना कधी सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत, आईवडिलांची मानसिकता असते की मी माझं गाव सोडणार नाही, ठीक आहे. परत काही लोकांची बायको वर्किंग असते किंवा नवरा वर्किंग असतो. तर ह्या सगळ्या सिच्युएशनचा तुम्ही केला पाहिजे. बायको पुण्या मुंबईमध्ये जॉब करते का, किंवा मग तुम्ही पुण्या मुंबईत जॉब करते का, किंवा मग तुम्ही अजून कुठं बाकीच्या ठिकाणी जॉब असतो, आयटी मध्ये, प्रोडक्शन मध्ये, कुठल्या ठिकाणी, ते तुम्ही डिसाईड करा. ते तुम्ही डिसाईड करा म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डिस्कशन करा. मग असे काही जॉब आहेत का की फक्त शहरी ठिकाणी, शहरी भागासाठी अवेलेबल असतील? मग त्या गोष्टींचा सारासार विचार करून, फॅमिलीचा विचार करून, आई वडिलांचा विचार करा. काही लोकांचे लग्न झालेलं असतात, मुलांचं शिक्षण असतं, किंवा ज्यांचे लग्न होणार असतात त्यानंतर मुलांचे शिक्षण असतं. या सगळ्याचा विचार करा तुम्ही आणि त्याच्यानंतर पण निर्णय घ्या. तुमचं पर्सनॅलिटी झालं, फॅमिली झालं. परत काही लोकांचे असते हॅबिट असतात, म्हणजे सवयी असतात. काही लोकांना असं शहरी भागातच राहायचं असतं, म्हणजे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी असतं, हॉटेलिंग किंवा बाकीचं बऱ्याचशा गोष्टी असतात, प्रत्येकाचे शौक वेगवेगळे असतात. तर तुमचे तसे शौक आहेत का? तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेला तर तुम्ही तशा ठिकाणी डील करू शकता का? किंवा काही ग्रामीण भागातले मुलं असतात किंवा ग्रामीण भागातले उमेदवार आहेत आपले, तर ते शहरी भागामध्ये कसं टिकू शकतात का? शहरी भागामध्ये ट्रॅफिक असतं किंवा ट्रॅफिकच्या समस्या आहेत, राहण्याच्या समस्या आहेत, ह्या सगळ्यांना डील करू शकता का? म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला लोकलनी प्रवास करावा लागतो, तुम्हाला सेक्शन ऑफिसरला कुठल्या पद्धतीची गाडी भेटत नाही, तुमचे जॉईंट कमी, तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे सिनियर लोक सुद्धा तुमच्यासोबत लोकलने येत असतात. बरेचसे जे मी पोस्ट सांगितल्या त्यांना बऱ्याचशा पोस्टला गाडी मिळत नाही. जे काही ऑफिस हेड असतात त्यातल्या त्यांनाच फक्त गाडी मिळत असते, आणि ती गाडी तुमच्या वैयक्तिक कामासाठी नसते, शासकीय कामासाठी असते. तर ह्या असतात. काही लोका ठिकाणी राहायची सवय असते. काही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये वाढलेला मुलगा असतो, त्याला पिझ्झा, बर्गर किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्या सवयींचा भाग असतो, ते ग्रामीण भागामध्ये मिळत नाही. मग हे तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. किंवा काही लोकांना ग्रामीण भागामध्ये टच काहीच नसतो आणि तिथं त्यांना त्यांची पर्सनॅलिटी पण तशी नसते की जेणेकरून तुम्ही मॅनेज व्हाल म्हणून तिथं तुम्ही मॅनेज करू शकाल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा आणि मग तुम्ही योग्य निर्णय घ्या. ह्याच्या पलीकडे गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्याकडे सीपीटीपी प्रोग्राम असतो, कंबाईन प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम. तर ह्याच्यामध्ये काय असं असतं, हे 7, 8, 9, आता तुमचे माझ्या मते 7 आमची होती, 8, 9 आणि आता होते 10, तुमचे 10 असेल तुमची. त्या 10 मध्ये तुमचा 2 वर्षाचा कालावधी असतो. फाउंडेशन असतं, कंपल्सरी अटॅचमेंट असतात, टेक्निकल ट्रेनिंग असतं, डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट असतं. ठीक आहे. तर ह्या 4 फेजमध्ये असताना तुमच्या पर्सनॅलिटी म्हणजे त्या केडरसाठी जे काय आवश्यक गुणधर्म असतात, समजा तुम्ही उपजिल्हाधिकारी असाल, उपशिक्षण अधिकारी असाल, किंवा एपीओ असाल, किंवा एक्साइज सब इन्स्पेक्टर असाल, सॉरी एक्साइज इन्स्पेक्टर, उपाधीक्षक एक्साइज असाल तुम्ही. ठीक आहे. तर ह्या पोस्टसाठी जे आवश्यक गुणधर्म असतात ना, ते तुमच्यामध्ये ह्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये येतात. काही लोक खूप घाबरलेले असतात. ते फाउंडेशन टेक्निकलला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात, वेगवेगळा अभ्यासक्रम तसा डिझाईन केलेला असतो, तर त्याच्यामध्ये होतात. आणि आता सध्या अभ्यासक्रम चेंजेस चालू आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अभ्यासक्रम चेंजेस होत आहेत काळाच्या ओघामध्ये. तर तुमच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे काही ऍस्पेक्ट असतात ते चेक करून तुम्हाला एक चांगला अधिकारी घडवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे तुमच्यामध्ये ना, तिथं समजा तुम्ही X असाल आणि हे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर 2 वर्षानंतर तुम्ही इकडे Y म्हणून बाहेर पडणार असाल, तर X आणि Y मध्ये भरपूर तुम्हाला चेंज झालेला दिसून येतो. इथं तुम्ही एक सर्वसामान्य माणूस असतात, सर्वसामान्य असतात, इकडे तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून
बाहेर पडत असतात. सो तुम्ही ट्रेनिंग नंतरही खूप चांगल्या पद्धतीनं एक चांगला ऑफिसर म्हणून काम करू शकता. काही कौशल्य तुम्ही स्वतःमध्ये काही गुण विकसित करू शकता. ठीक आहे. तर एवढं बऱ्यापैकी मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. ट्रेनिंगचा पण भाग सांगितला, जेणेकरून तुम्ही काही घाबरू नका. समजा कोणी लाजाळू असतं, स्पेशली मुलं पण असतात लाजाळू, मुली पण असतात. असं काही नाही की फक्त मुलीच लाजाळू असतात. काही लोकांना क्राऊड मॅनेज करता येत नाही. आता मी सांगतो, माझ्या ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा 50-50 लोक आले. म्हणजे पहिल्यापासून मला काही हे आहे, म्हणजे प्रॉब्लेम नाही क्राऊड मॅनेज करायचा. पण काही लोकांना जे माहिती नसतं, असे लोक येतात माझ्यासोबतचे बॅचमेट वगैरे, चांगल्या पद्धतीने क्राऊड मॅनेज करतात. प्रत्येकजण आपल्या आपल्या स्तरीवरती एकदम चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आणि भविष्यात तुमच्याकडून अपेक्षा आहे की कुठल्याही पद्धतीचं न घाबरता पूर्णतः ट्रान्सपरंट पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीचे ऑफिसर घडू शकता. आणि तुमचं जे काही योगदान असेल त्या योगदानामुळे समाजाचं एकंदरीत भलं होऊ शकतं. ठीक आहे. एवढं सांगितलेलं आहे. इथं थांबा, माझ्याकडून झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. मला एक किती वेळ झाला आता आठवत नाही मला, पण किमान 1 तास 1.25 तास झालं तुम्ही मला सहन करताय, माझं ऐकलं, त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.